नैसर्गिकरित्या कीड लागू नाही किंवा कीड लागली तर तिला थोपवण्याची क्षमता आपल्या तोंडात असते. प्रॉब्लेम हा होतो की आपण ते खूप ताणतो. वी डोंट अलाव इट टू हील नॅचरली बाय इटसेल्फ. जनरली हे जे इन्फेक्शन्स असतात ना, हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आहेत. आपण कोविडच्या ह्याला सगळ्यांनी म्युकोरमायकोसिस हा प्रकार ऐकला. सो इट्स अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग. ज्यांना झाला नॅचरली खूप त्याचा त्रास असतो. पण एनी पॉईंट ऑफ गिव्हन टाईम आपल्या तोंडामध्ये व्हायरस, फंगाय, बॅक्टेरिया हे असतातच. आपली इम्युन सिस्टीम त्यांना चेकमध्ये ठेवते. म्हणजे ऍक्च्युअल जी मेजर नर्व आपली असते ती कानाच्या मागनं एंटर होते. ती बायफर्केट्स, एक ब्रांच वरती जाते, एक ब्रांच खाली येते. तिचे पुढे अनेक विभाग होतात जे तुम्ही जाळं इथे बघताय. सो असं होतं की जेव्हा ते ट्रिगर होतं ना, आता नॉर्मल जे इंजेक्शन आपण देतो ते हिरडीमध्ये किंवा पिंक पार्टमध्ये देतो असं आपण म्हणू. कारण हिरडी म्हणलं की काही लोकांना त्याची भीती वाटेल की अरे हिरडीत देत आहेत. हिरडीत नाही देत. त्याला आम्ही वेस्टिब्युल म्हणतो किंवा बकल टिश्यू म्हणतो. सो फर्स्ट इंजेक्शन सपोज मी हे दिलं, बलून विथस्टँड करतोय तर तूही करू शकशील. अगदी बरोबर. ते आपला हा जो पिंक टिश्यू आहे आणि मी रिक्वेस्ट करेन की ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत किंवा ज्यांना लहान मुलांना ॲक्सेस आहे, प्लीज सी देअर गम्स. तो जो हेल्दी पिंक कलर आहे, तो जो अनटच हेल्दी पिंक कलर आहे, दॅट इज हाऊ इट शुड बी. इफ यू सी द होमोसेपियन्स अँड ऑल दो स्पीशीज, वी हॅड मॅसिव्ह जॉस, दणदणीत जॉस होते. कारण आपण तेव्हा शिजवलेलं अन्न खात नव्हतो. वी आर मोर कार्निव्हर्स. सो तेव्हा 32 दात लागत होते. जसं आपण म्हणजे हंटर्सकडनं गॅदरर्सकडे गेलो, वी सेटल डाऊन, वी स्टार्टेड कुकिंग द फूड. आपण आता ना शिजवलेलं अन्न जास्त खातो. इनफॅक्ट आता सांगायला लागतं की अरे सॅलड्स खा, कच्चं थोडंसं अन्न फायब्रस हे असू देत. पण त्यामुळे कसं झालं की अक्कलदाण्यांची गरज ही शरीराला उरलेली नाहीये. सो दिस इज अ एव्होल्युशनरी चेंज. आता काही पुढच्या पिढ्यांच्या एक्सरेजमध्ये आम्ही अक्कलदाण्या ॲब्सेंट बघतो. सो त्रिफळा चूर्ण इज अ एक्सलंट रेमेडी फॉर इट. पाण्यात टाकून त्यांनी चूळ भरा किंवा तुरटी सारखं मॅजिकल हे नाहीये, मी असं म्हणेन. तुरटी पाण्यात फिरवून त्याच्याने चूळ भरावी. त्यांनी चूळ भरा आणि दॅट शुड बी द लास्ट थिंग इन युअर माउथ. पण खरं आहे हे रूट कॅनलमुळे कॅन्सर होऊ शकतो? अजिबात नाही. कॅन्सरचे महत्त्वाचे 2 फॅक्टर्स प्लीज लक्षात घेऊ. एक तर काहीतरी तुम्हाला हॅबिट असतं आणि ट्रॉमा. हे जे मगाशी आपण बोललो ना, तर अक्कलदाढ न काढल्यामुळे तिथे जर का ती घासत राहिली, त्याच्यामुळे अल्सरेशन झालं, दॅट डेफिनेटली कॅन प्रोग्रेस इन टू अ कॅन्सर. सो आजकाल हे जे ही जी कॉन्ट्रावर्सी क्रिएट झाली आहे ना, ह्याला बेसिस माझ्या मते नाहीये. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या ह्या नवीन स्टुडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत एक नवीन विषय घेऊन आलो आहोत. इनोटॉक्सच्या आजच्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर स्नेहा जोशी. डॉक्टर स्नेहा जोशी या पुणे स्थित आणि अतिशय उत्तम अशा डेंटिस्ट आहेत. पण डेंटिस्ट म्हणलं किंवा दातांचं आरोग्य याचा विचार केला की खरं तर सगळ्यांचीच घाबरगुंडी उडते. कारण की त्या डेंटिस्टच्या खुर्चीवरती बसल्यावर आपल्याला किती सुया टोचल्या जाणार आहेत हा पहिला प्रश्न येतो. किंवा ते जे ड्रिल मारतात ना दातामध्ये, ते ड्रिल मारता मारता दुखेल का, किंवा अजून काही गोष्टी घडतील का, ह्याच्या टेन्शननी कदाचित अर्धी लोक आणि मी सुद्धा डेंटिस्टकडे जाण्याचं खरोखर टाळतो. पण डॉक्टर स्नेहा जोशींची या एपिसोडबद्दल रिसर्च करताना जेव्हा चर्चा झाली, तेव्हा असं समजलं की दाताचं आरोग्य आणि ओव्हरऑल आरोग्य याच्यामध्ये खूप जवळचं नातं आहे. दाताचं आरोग्य समजा चांगलं असेल तर कदाचित तुमची पूर्ण बॉडी, तुमचं पूर्ण शरीर हे निरोगी असेल. पण दातामध्ये काही गोष्टी समजा दिसल्या तर कदाचित त्या कधी कधी सिंपल असतील किंवा कधी कधी काही अतिशय गंभीर आजारांबद्दल तुम्हाला सूचित सुद्धा करू शकतील. आणि ह्याच कारणामुळे ना आजचा एपिसोड हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की दात घासताना दातामध्ये येणारं रक्त हे काय सुचवतंय हे सुद्धा आपल्याला आज डॉक्टर सांगू शकतील. दाताचं आरोग्य समजा छान ठेवायचं असेल तर काय सप्लिमेंट्स घेता येतील, किती वेळा डेंटिस्टकडे जावं, डेंटिस्ट कसा शोधावा आणि कसा निवडावा, दर 6 महिन्यांनी दाताची काळजी घेण्यासाठी डेंटिस्टकडे जावं का, आणि जे इंजेक्शन आहे ना ते इंजेक्शन दुखापत न होता सुद्धा दिलं जाऊ शकतं का, असे गमतीशीर आणि गंभीर
असे सुद्धा आम्ही आज प्रश्न कदाचित या पॉडकास्टमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करू. डॉक्टर स्नेहा जोशी, वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. इट्स अ प्लेजर बिंग हिअर. ॲब्सोल्युटली. खरं सांगू का, हे जे सगळं दिसतंय ना आज इथे माझ्यासमोर मांडलेलं, ते बघितल्यावर मला डेंटिस्टच्या खुर्चीवर जितक्या वेळा मी बसलेलो आहे आणि बरोबर. जितक्या वेळा दुखलेलं आहे हो. ते सगळं आठवलंय. आणि It's खरं a तर good कदाचित इट्स अ गुड थिंग आय से. कारण आता त्यामुळे आपल्याला ना तो अनालिसिस करता येईल की व्हॉट ॲक्च्युली स्केअर्स यू अँड हाऊ कॅन वी हेल्प यू विथ इट. पण का घाबरतो आम्ही डेंटिस्टच्या चेअरवर यायला? दोन गोष्टी आहेत मला असं वाटतं की एकतर जेव्हा आपण एखादी बाकी शरीराच्या रिलेटेड प्रोसिजर जेव्हा करतो, अज्ञानात चूक असतं कारण ती गोष्ट दिसत नसते. आम्ही डेंटिस्टला जेव्हा ॲडमिशन घेतली होती, फर्स्ट डेला माझ्या एक प्रोफेसर होत्या. त्या म्हणल्या होत्या की डेंटिस्ट्रीमध्ये ना खूप ट्रान्सपरन्सी असते, तुम्हाला जुगाड नाही करताय डेंटिस्ट्रीमध्ये. की वॉट एव्हर यू डू द पेशंट कॅन फील इट, ही कॅन सी इट, ही कॅन टच इट. फॉर एक्झाम्पल, बायपास झाली आहे, तू बायपासला जाऊन बघू शकत नाहीस ना की अरे नीट झाली आहे का, ते सगळं ओपन केलं आहे ना. दॅट डझंट हॅपन. इट्स नॉट ॲक्सेसिबल. सो जिथे ॲक्सेस आला तिथे पेशंट इन्व्हॉल्वमेंट जास्त आली. पेशंट इन्व्हॉल्वमेंट आली की ती पॉझिटिव्ह पण असते, निगेटिव्ह पण असते. सो जनरली इट स्टार्ट्स विथ अ निगेटिव्ह फिअर की अरे काय होणार आहे, मला नक्की किती त्रास होणार आहे. आणि पेन इज अ व्हेरी व्हेरी जेन्युइन कन्सर्न. तो असलाही पाहिजे ना. मग इफ यू आर नॉट स्केअर्ड देन आय एम स्केअर्ड. दॅट इज हाऊ इट इज. की तू घाबरलेला ॲज अ पेशंट यू आर स्केअर्ड, वी एक्सपेक्ट दॅट अँड वी नो हाऊ टू ट्रीट दॅट. सो कमिंग टू दिस पर्टिक्युलर यू कॅन से टॉपिक की पेन मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा विषय आहे. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी मी अधोरेखित करेन की एकतर इन्फेक्शन असेल तर त्याला अँटीबायोटिक्सचं कव्हर पाहिजेच. फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन की जेव्हा इन्फेक्शन होतं, आपल्याकडे इन्फेक्शनला आपण त्याला म्हणजे टेक्निकली वी कॉल इट एज अन ॲब्सेस, आपण गळू म्हणतो. सो जेव्हा गळू होतो किंवा गळू होण्याची सुरुवात होते दातामध्ये, तिथला pH बदलतो. सो एनी ॲनेस्थेटिक ॲक्ट्स एज अ न्यूट्रल pH. सो तो pH जो ॲसिडिक झालेला असतो तो न्यूट्रलाइज करणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर. अदरवाईज व्हॉट एव्हर इंजेक्शन्स आय एम गिव्हिंग यू, व्हॉट एव्हर कॉम्बिनेशन्स आय एम युझिंग, दे आर नॉट गोइंग टू वर्क. दाताचं समजा pH, म्हणजे आता आपण बसलोय आणि समजा अगदी सिम्पल काही एक टेस्ट असेल की दाताचं pH आता कसं आहे, म्हणजे दरवेळेला मोजणं तर शक्य नाही. बरोबर. pH म्हणजे आंबल्यासारखं वाटणं तोंडामध्ये कदाचित किंवा तसं काही. पण समजा आता मला एक छोटी टेस्ट करायची असेल की माझ्या दाताचं pH हे बरोबर आहे का चूक आहे, तर कसं करणार? दोन गोष्टी यू कॅन लुक इन टू इट. एकतर आपल्या हायड्रेशन लेवल्स किती ते मोजायला पाहिजे. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की आपण डिहायड्रेटेड असतो ना, त्यामुळे दाताचे प्रॉब्लेम जास्त होतात. म्हणजे सलायवा समजा चांगली असेल, थुंकी चांगली असेल तोंडामध्ये, तर दाताचं आरोग्य चांगलं राहतं. कारण आपल्या सलायवामध्ये जशी आपली प्रतिकारशक्ती आहे त्याचे काही विभाग असतात. IgG, IgM वगैरे अशी त्याची टेक्निकल नाव आहेत. आय वोंट गो इन टू दॅट. पण ते ॲक्टिव्हली आपल्या तोंडामध्ये असतात. सो ॲक्च्युली नैसर्गिकरित्या कीड लागू नाही किंवा कीड लागली तर तिला थोपवण्याची क्षमता आपल्या तोंडात असते. प्रॉब्लेम हा होतो की आपण ते खूप ताणतो. वी डोंट अलाव इट टू हील नॅचरली बाय इटसेल्फ. सो ते आपण बघूयात की काय काय करू शकतो. वी डेफिनेटली विल लुक इन टू इट. माझा तोच ॲक्च्युली प्रश्न आता होता की म्हणजे आपल्या कदाचित शरीरामध्ये ही सगळी शक्ती आहे की 80 ते 85% वेळा जे काय आजार होतात ते शरीर स्वतःच बरं करू शकतं. ॲब्सोल्युटली. आता दातांचा विचार करताना तरी सुद्धा दात समजा दुखायला लागला एखाद्या रात्री, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर, मस्त पार्टीहून आल्यावर, घरी आल्यावर, दात घासल्यावर दात जो ठणकायला लागतो कधी कधी, आणि तो ठणकायला लागला की पहिल्यांदा डोक्यामध्ये विचार काय येतो माहिती, डेंटिस्टकडे जाऊ असं नाही, असा विचार करतो की अरे आपण बघूयात उद्यापर्यंत हा बरा होणार आहे. मग पुढचा दिवस तो बरा होत नाही, पुढचे 2-3 दिवस सुद्धा बरा होत नाही. तो होणार नाही. का आम्ही असं म्हणजे तो का बरा होत नाही? सांगते. आता दाताचं स्ट्रक्चर जर का बघशील ना, तर बाहेरनं इनॅमल नावाचा लेअर असतो विच इज 99% इनऑर्गॅनिक. सो त्याचं इट्स वन ऑफ द टफेस्ट सबस्टन्सेस इन बॉडी. हे आपण शाळेत पण शिकलोय ना की इनॅमल इज द टफेस्ट सबस्टन्स. सो देवाने त्याची रचना अशी केली आहे की खरं तर तो पहिलं जे तुमचं कवच आहे ते फोडून काही आत जाऊ नये. जेव्हा कुठलाही विकार दातांचा होतो, इट्स नेग्लिजन्स फॉर अ लॉंग टाईम. कारण जोपर्यंत ते आतल्या लेव्हल्सपर्यंत जात नाही की जिकडे सर्वात जो गाभा असतो दाताचा तिकडे नर्व असते, तिकडे ब्लड वेसल्स असतात. सो जेव्हा ती कीड जेव्हा ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया स्पेसिफिकली, ते हळूहळू लेअर बाय लेअर आतपर्यंत जातात तेव्हाच पेन होतो. सो जेव्हा ते सुपरफिशियली आहेत ना, फर्स्ट 2 लेअर्स लाईक इनॅमल आहे, डेंटिन आहे आणि मग पल्प इज द नर्व चेंबर. सो इनॅमलमध्ये आहे तोपर्यंत देर इज नो सिम्टम ॲट ऑल.
दॅट इज द आयडियल टाइम यू व्हिजिट अ डेंटिस्ट अँड गेट द वर्क डन. तिकडे त्याच लेवलला आपण ती गोष्ट थांबवू शकलो तर दात आपला रिसेट होऊ शकतो. आता वंडरफुली आता डेंटिस्ट्री हॅज चेंज अ लॉट ओव्हर लास्ट 10-15 years. वी आर व्हेरी मच इन टू पॉलिमर टेक्नॉलॉजी. सो जसं आमच्याकडे काही टूथ कलर फिलिंग्स आहेत, त्याला कॉम्पोजिट्स म्हणतात. सो त्याच्यामध्ये नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजी हेविली वापरली जाते. आपल्या लहानपणी चांदी भरायचे, बरोबर. चांदी ही फक्त जागा भरायला उत्तम गोष्ट होती तेव्हा. ती चांगली होती, नथिंग अगेन्स्ट इट. पण परत कीड लागू नाही किंवा त्या म्हणजे आहे त्या ह्याचं थोडंसं हिलिंग व्हावं ह्याच्याकरता चांदी कॉन्ट्रीब्यूट करू शकत नव्हती. सो आताचं जे हे आहे की ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सी ॲपेटाईट हा कॉम्पोनंट बऱ्याच ठिकाणी वापरलेला असतो किंवा काही आता मटेरियल्स अशी असतात की विच हेल्प इन रिजनरेशन. सो दिस इज अ व्हेरी टेक्निकल थिंग दॅट आय एम टॉकिंग अबाउट. पण जेव्हा तुम्ही पॉलिमर्सचा वापर योग्य पद्धतीने करता म्हणजे फिलिंग करणं म्हणजे फक्त कॅव्हिटी भरणं हे नाहीये. त्याच्यामध्ये बायोमायमेटिक प्रिन्सिपल म्हणजे नावडेज बायोमायमेटिक इज अ हॉट वर्ड वेअर एव्हर यू गो. बायोमायमेटिक म्हणजे काय की नेचरला जेवढं आपण रेप्लिकेट करू शकू. सो मला तुझं फिलिंग करायचंय, जेवढं तुझं नॅचरल टूथ स्ट्रक्चर मी तिथे रेप्लिकेट करू शकीन त्याची लॉन्जिव्हिटी तेवढी वाढणार आहे. पण मग त्याच्यामध्ये जो किडलेला दात असतो आणि तिथे खड्डा पडलेला असतो किंवा तुम्ही खड्डा केलेला असतो कीड काढण्यासाठी, बरोबर, तिथे परत जेव्हा तुम्ही भरीव काम करता त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरता ते मटेरियल जे नैसर्गिक जे एनॅमल असतं त्या घटकांपासूनच बनलेलं असतं, त्याच्या खूप जवळ जातो. आता ती पॉसिबिलिटी क्रिएट झाली आहे बिकॉज ऑफ द ॲडव्हान्सेस इन सायन्स. मी एक रिसर्च असा पण वाचला होता की आता येत्या काळामध्ये कदाचित जसं रूट कॅनल असो किंवा फिलिंग असो याची कदाचित गरज भासणार नाही, कारण की एनॅमल जे आहे म्हणजे आपल्याला कवच जे तुम्ही म्हणलात ते कवच स्वतः बॉडी परत जनरेट करू शकते आणि तो दात पूर्वीसारखा पुन्हा होऊ शकतो अखंड. ही खरंय आहे पण इट्स अ व्हेरी लॉंग शॉट. ओके. आता जपानमध्ये त्याचे ऍक्टिव्ह ट्रायल्स चालू आहेत. सो बेसिकली ही जीन थेरपी ह्याच्या अंडर येतं की स्लाइटली मॉडिफाय अ सर्टन जेनेटिक कॉम्पोनंट किंवा एक विशिष्ट प्रोटीन आहे. अगेन ॲज आय मेन्शन की आपल्या सलायवामध्ये जे घटक असतात, सो प्रोटीन आर द बिल्डिंग ब्लॉक्स. कुठेही शरीराचा कुठलाही भाग असो प्रोटीन आलंच. ते प्रोटीन काही जणांमध्ये आम्ही असं बघतो की आता इव्हन यू मस्ट हॅव सीन दिस अराउंड यू ना की काही लोकांना कीड नाहीच लागत, त्यांचे हॅबिट्स अतिशय घाण असतात. ते केलं तर एकदा ब्रश करतात, उपकार केल्यासारखं दुसऱ्यावरती, राईट. आणि काही जण बिचारी 3-3दा ब्रश करतात तरी त्यांना कीड लागते. द रिझन इज 80% इज अ जेनेटिक कॉम्पोनंट अँड नॉट जस्ट युअर पेरेंट्स, द एंटायर फॅमिली ट्री मॅटर्स. पण मला याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे अशी खूप सारी जण असतात ज्यांच्या दाताला कीड लागत नाही किंवा कदाचित आयुष्यभर ते डेंटिस्टकडे सुद्धा गेलेली नसतात, तरी सुद्धा त्यांचे दात अतिशय छान राहिलेले असतात, असं त्यांना दिसत नाही असं त्यांना वाटत. अशी एखादी केस आहे का की जे तुमच्या क्लिनिकमध्ये आली म्हणजे त्यांनी अगदीच मे बी खूप वर्षातनं पहिल्यांदा तुमच्या क्लिनिकमध्ये आली आणि तुमच्या खुर्चीवर बसल्यावर तुम्हाला समजलं की अरे की दातामध्ये कदाचित अजून भरपूर काही इश्यूज आहेत, सांगू शकाल? हो, डेफिनेटली. सो अनफॉर्च्युनेटली काय होतं ना, आपल्या डोक्यामध्ये पेन आणि प्रॉब्लेम हे खूप कोरिलेटेड आहे. डेंटिस्ट्रीमध्ये किंवा दातांच्या आरोग्यामध्ये इट इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल. समटाईम्स द इन्फेक्शन हॅज प्रोग्रेस रॅपिडली बट अ पेशंट हॅज 0 पेन टिल डेट. त्याचं खूप अगदी सोपं कारण असं असतं की जे मगाशी मी एक्सप्लेन केलं की आतमध्ये नर्व आहे, तो गाभा आहे. सो इन्फेक्शन पसरताना रॅपिडली जर का ते लेयर्स ट्रान्सफर्स करत गेला आणि नर्वच डेड झाली इन दिस प्रोसेस, देर विल बी नेव्हर एनी पेन. सो खूप वर्ष ते इन्फेक्शन तोंडात असतं, पेशंट घेऊन ते चालतही असतो, त्याला त्रास होत नसतो, पण इट डझंट मीन की इट इज हेल्दी. जनरली हे जे इन्फेक्शन्स असतात ना हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आहेत. आपण कोविडच्या याला सगळ्यांनी म्युकोरमायकोसिस हा प्रकार ऐकला. सो इट्स अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग, ज्यांना झाला नॅचरली खूप त्याचा त्रास असतो. पण एनी पॉईंट ऑफ गिव्हन टाईम आपल्या तोंडामध्ये व्हायरस, फंगाय, बॅक्टेरिया हे असतातच. आपली इम्युन सिस्टम त्यांना चेकमध्ये ठेवते. पण मग समजा दात दुखतच नसेल, जसं अशा लोकांच्या केसमध्ये मी म्हणलं, तर दुखत नसेल, पण समजा दुखत नसेल तर आपण डेंटिस्टकडे जातच नाही, औषधही घेत नाही, तर मग असे काही सिम्पटम्स दिसतात का अशा पेशंट्सच्या केसमध्ये सुद्धा की दात दुखत नाहीये पण कदाचित दाताचा इश्यू असू शकतो? सो त्यांना खरं सांगू तर काही प्रमाणात डिस्कम्फर्ट हा जाणवू शकतो. तो डिस्कम्फर्टची आपण सवय करून घेतो. म्हणजे आमच्याकडे बरेच असे पेशंट येतात बरं का की सपोज लोअर लेफ्ट साईडला काहीतरी इश्यू आहे, डॉक्टर मी आता गेले 5 वर्ष त्या साईडनी खातच नाहीये,
सो हे अडॅप्टेशन आहे. इज इट राईट? इट्स नॉट राईट. करेक्ट. देवानी 2 पाय दिले, एकाच पायावर आपण लंगडी घालत चालत नाही ना, दोन्ही पाय वापरतो. तसंच जॉमध्ये सुद्धा आपण दोन्ही साईडनी चावणं एक्सपेक्टेड आहे. पण एका साईडला सपोज खाताना थोडंसं डिस्कम्फर्ट असेल, माइल्ड तुम्हाला म्हणजे नको वाटतं, इट्स नॉट पेन, पण आपण असं का तिथे मी ना फोर्स देऊ शकत नाही की तिकडे घास गेला की मला तो इकडे शिफ्ट करा असं वाटतं. बरोबर. दीज आर द व्हेरी कॉमन थिंग्स दॅट द पेशंट टेल्स. सो दॅट टेल्स मी की बाबा काहीतरी आहे. अनदर थिंग इज की आपल्याकडे खूप असं एक मोठा गैरसमज आहे की क्लिनिंग केल्याने दात सैल होतात, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. आय से आय एम कमिंग टू दिस. सो जसा किडनी स्टोन असतो ना, की ते कुठल्या कुठल्या सॉल्टचे स्टोन्स क्रिएट झालेले आहेत, बरोबर. तसंच तोंडामध्ये कॅल्शियम सॉल्ट असतं. ओके. सो कॅल्शियम सॉल्ट विथ फूड पार्टिकल्स अँड विथ बॅक्टेरिया दे क्रिएट समथिंग नोन एज कॅल्क्युलस. सो ते दातावरती असं एक घट्ट लेअर तयार होतो. अनफॉर्च्युनेटली इट्स लुक सिमिलर टू युअर टूथ. सो बऱ्याच लोकांना ते वेगळं वाटत नाही, पण तो तिथे असतो, त्याच्यावरती आणखीन बॅक्टेरिया तो अट्रॅक्ट करतो. ते जे इन्फेक्शन असतं ते हळूहळू पर्कोलेट होत जातं आणि पेशंटला हे कधी जाणवतं की आयदर ब्लिडिंग होतं किंवा आजूबाजूचे लोक तक्रार करतात, अरे खूप वास येतो, डेंटिस्टकडे जा. तिसरी गोष्ट अशी होते की दात हालायला लागतात वयापरत. म्हणजे आपण म्हातारे झालो की आपले दात हलणं हे नॉर्मल नाही. आपण ते गृहीत धरतो की आता काय माझं वय झालंय, आय एम 70, आता दात हलणारच आहे. नाही, तुम्ही जर का व्यवस्थित त्याची काळजी घेतली असेल तर आपली म्हणजे जी रचना आहे दातांची, इट इज सपोज टू लास्ट यू फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ टाईम. हाच प्रश्न होता आता. म्हणजे आणि ही खरी गोष्ट आहे की पूर्वीच्या काळच्या लोकांचे समजा दात बघितले असतील कधी कधी, तर ते दात अतिशय अजूनही सुरेख आणि छान दिसतात. म्हणजे अगदी खास करून अशा खूप खूप म्हाताऱ्या झालेल्या आपण अगदी छान आरोग्य असलेल्या आज्या किंवा आजोबा, त्यांचे दात अगदी खूप छान हसताना त्यांचे दिसतात. बरोबर. पण मग त्यांचे दात आणि आपले दात याच्यामध्ये काय फरक आहे? सो 2 महत्त्वाच्या गोष्टींचा बदल असं झाला की बेसिकली दाताचं जे फॉर्मेशन होतं ना, प्रोग्रॅमिंग जे सुरू होतं ते बाळ आईच्या पोटात असतानाच होतं. सो त्यावेळेचं असलेलं वातावरण, म्हणजे आता तू बघशील तर आता आपण पुण्याचंच उदाहरण घेऊ. वेन युअर ग्रँडमदर वॉज स्टेईंग हिअर आणि आता आपण ज्या वातावरणात राहतो ह्याच्यात खूप तफावत झालेली आहे. पोल्युशन आहे, सॉईलमधलं न्यूट्रिशन हॅज ड्रास्टिकली गॉन डाऊन. आपण हार्डली असं होतं की आता जे पिकतं ते लगेच आपल्या प्लेटवरती असतं. डझंट हॅपन, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. सो हा जो डेफिसिट क्रिएट झालाय त्याचा हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो ना, त्याच्यात दातही मोडतात. कधी कधी असंही वाटतं की आपण दिवसभरामध्ये ना आपल्याला खाण्याचे इतके चॉईसेस आहेत आणि जंक फूड म्हणजे जास्त संध्याकाळच्या वेळेला भेळ लागतेच किंवा दुपारचं जेवण असेल अथवा नसेल, कॉफी तर 3-4 वेळा लागतेच, सोडा वगैरे आहेच. पण एक ऑब्झर्व मी केलं होतं आणि यू कॅन करेक्ट मी की कोविडच्या वेळेला 2020-21 ती 2 वर्ष होती किंवा जेव्हा लॉकडाऊन होता खास करून, त्या लॉकडाऊनच्या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये दात दुखतोय असं खूप कमी झालं होतं, ॲटलिस्ट माझ्या केसमध्ये. ॲब्सोल्युटली, बिकॉज यू आर पेइंग मोर अटेन्शन टू युअर हेल्थ. आणि बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद. ॲब्सोल्युटली. आणि घरी खात होता तरी सुद्धा कमी खाल्लं घरी. म्हणजे कुठलाही आता तू बघशील, फिजिशियन असेल, डायटिशियन असेल, न्यूट्रिशनिस्ट असेल, तो भर कशावरती देतो की तुम्ही घरी केलेलं खा. कारण त्याच्यावरती आपला कंट्रोल आहे ना, की तुम्ही काय वापरताय, कुठल्या प्रकारचं तेल वापरताय, किती साखर टाकताय, किती मीठ टाकताय. सो दॅट इज अंडर युअर कंट्रोल. सिम्पल गोष्ट आहे की आता आपण इव्हन आता दातांच्या बाबतीत स्पेसिफिकली बोलायचं झालं तर व्हॉट एव्हर यू ईट, त्याच्यानंतर चूळ भरणं. म्हणजे आता आपल्या घरांमध्ये हे खूप बिंबवलं गेलं आहे, पण आता आपण आपल्या मुलांवरती ते बिंबवू शकतोय का, हा प्रश्न आहे. चूळ भरणं हे अतिशय सोपं आहे. म्हणजे आय एम अ बिग फॅन ऑफ इट. की मी जसं मी मगाशी म्हणलं की हायड्रेशन हा ऍस्पेक्ट इतका महत्वाचा आहे दाताच्या बाबतीत सुद्धा. दाताचा जो सेकंड लेअर आहे ना, त्याच्यामध्ये एक फ्लुइड असतं. ते फ्लुइड जेव्हा कॉम्प्रेस होतं किंवा डिहायड्रेट दात होतो, दॅट फ्लुइड गेट्स कॉम्प्रेस्ड आणि म्हणून सेन्सिटिव्हिटी येते. सो जी ऍड आपण बघतो की दुखतंय, इफ यू इट एनिथिंग कोल्ड, इफ यू इट एनिथिंग हॉट, इट इज दॅट फ्लुइड विच इज गेटिंग कॉम्प्रेस्ड. सो दॅट इज बॉडीज वे ऑफ टेलिंग यू की बॉस तू जे काय करतोय ते करू नको, इट्स नॉट गुड, जस्ट स्टॉप वॉट एव्हर यू आर डुईंग. सो ते तेवढ्या लेवलवरती असेल तर दॅट इज ट्रीटेबल. तुम्ही टूथपेस्ट डिसेन्सिटायझिंग वापरा, दॅट वर्क्स. पण त्याचं कॉझिटिव्ह फॅक्टर जर का कीड असेल किंवा गम इन्फेक्शन असेल, यू नीड टू विजिट अ डेंटिस्ट. दात ना असा स्वतःला बरा नाही करू शकत. जसं घसा दुखला, यू वेंट टू अ फिजिशियन, ही गेव यू सम मेडिसिन्स आणि आपण बरे झालो, तसं दाताचं होत नाही, कारण ते स्ट्रक्चर इंट्रिकेट. पण दाताच्या स्ट्रक्चरमध्ये जसं आता इथे दिसतंय, हे दाखवू शकता या दाताच्या स्ट्रक्चरमध्ये तिथे नर्व्स दिसत आहेत जे तुम्ही दाखवलं त्या, पण त्या नर्व्स मध्ये ब्लड सप्लाय आहे. मग त्या ब्लड सप्लायने तो काहीतरी न्यूट्रिएंट्स देतच असेल ना, देतो ना डेफिनेटली. पण प्रॉब्लेम होत नाही.
कसं आहे की त्याचं जे म्हणजे आता हा जो वरचा लेअर आपण म्हणलो ना, तो इनऑर्गॅनिक का आहे, बिकॉज इट नीड्स टू बी टफ. सो त्याची रिजनरेशन कपॅसिटी 0 आहे. सेकंड लेअर आहे तो 70% इनऑर्गॅनिक आहे, 30% ऑर्गॅनिक आहे. दॅट हॅज अ कपॅसिटी टू हील. पण तो हील झाला तरी तो स्वतःचेच म्हणजे सेल मल्टिप्लाय करणार किंवा तो सिमिलर लेअर बनवणार. इट कॅनॉट रेप्लिकेट युअर इनॅमल. ओके. सो असं धर की बाबा पूर्वीच्या युद्धांमध्ये जी पहिली फळी असायची ती स्ट्रॉंग असायची ना, द एनिमी शुड नॉट एंटर. वन्स इट एंटर्स ती काहीतरी डॅमेज करून आत जाणार आहे. सो मे बी तू तो डॅमेज थांबवू शकशील, पण म्हणून जी पहिली फळी पडली ती परत उभी नाही करताय. ओके. समथिंग सिमिलर हॅपन्स. आणि इफ यू सी द आता नर्व स्ट्रक्चर जे आपण इथे बघतोय लिटरली जाळ आहे. हो, जाळं आहे. सो त्यामुळे बरेच आणि त्याच्यात असं ऍक्च्युली हे खूप क्लिअरली दिसते की त्या जाळ्यामधनं एक एक ब्रांच त्या दातामध्ये जाते. त्यामुळे इट्स अ व्हेरी कॉमन थिंग की आपल्याला दुखताना ना साईड दुखते. इट्स व्हेरी अनलाइकली दॅट द पेशंट विल टेल अस की अरे मला इथे हा दात दुखतोय, शेवटून तिसरा दात दुखतो, असं सांगणारे खूप कमी असतं. कारण की हा दात दुखत असतो. मी गेलो होतो डेंटिस्टकडे आणि म्हणलं हा दात दुखतोय, पण जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा तो त्याच्या आसपासचा कुठला तरी वेगळाच दात दुखत होता, कारण दिस इज ऑल आणि इंटरलिंक्ड. किंबहुनावरचा गाल सुद्धा दुखत होता. ऍब्सोल्युटली. सो हे इंटरलिंक्ड आहे. म्हणजे ऍक्च्युअल जी मेजर नर्व आपली असते ती कानाच्या मागनं एंटर होते. इट बायफर्केट्स, एक ब्रांच वरती जाते, एक ब्रांच खाली येते. तिचे पुढे अनेक विभाग होतात जे तुम्ही जाळं इथे बघताय. सो असं होतं की जेव्हा ते ट्रिगर होतं ना, नर्व ही गोष्ट अशी आहे की इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह टिश्यू. त्याची कंडक्शन कपॅसिटी जबरदस्त आहे ना. सो सपोज एका पॉइंटला इरिटेशन सुरू झालंय, ते ऍक्टिव्हेट सगळं सर्किट होऊन जातं. दॅट इज द होल प्रॉब्लेम विथ इट. सो माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो ना, जे मगाशी इंट्रोडक्शनमध्ये तू म्हणलास की नक्की किती इंजेक्शन्स टोचणार आहेत, दॅट इज अ व्हेरी कॉमन क्वेश्चन. द अनॅलॉजी दॅट आय लाईक टू गिव्ह हिअर इज की जसं सपोज आता रूमचा फॅन बंद पडलाय, सो किंवा मला फॅन बंद करायचा आहे असं धर. सो मोस्ट कॉमन थिंग काय की आपण फॅनचं बटन बंद करू, पण ते करून नाही झालं तर काय करशील, तू मेन स्विच ऑफ करशील. सो हे असतं की जे आपल्याला काम करायचं आहे, सपोज मला रूट कॅनल करायचं आहे, मला दात काढायचा आहे, मला इम्प्लांट करायचं आहे, हे मेजर प्रोसिजर्स आहेत. तिथे ते मेन सर्किट बंद करायला लागतं. जेव्हा ते करायला लागतं त्याच्या आता खालच्या बाबतीत देर आर 3 डिफरंट नर्व्स दॅट आर व्हेरी ऍक्टिव्ह. म्हणजे मी मेन ब्रांचेसबद्दल बोलते. ते पुढे जाऊन आणखीन त्याचं जाळं क्रिएट होतं, दॅट इज अ डिफरंट स्टोरी. पण त्यामुळे त्याचे जिथे उगम आहे, जिथे सुरुवात आहे, त्या तिघांना तिथे ब्लॉक करणं गरजेचं आहे. सो तिथे तेव्हा 3 इंजेक्शन्स लागतात. पण वरचं काम करत असू ते 1 इंजेक्शन आतनं, 1 इंजेक्शन बाहेरनं, जनरली दॅट सफायसेस. सो देवानी बनवलं ना, अनफॉर्च्युनेटली वरचा जॉ वेगळा ठेवलाय, खालचा वेगळा ठेवलाय. दे आर नॉट सेम. अगेन त्याच्यामध्ये खूप यू कॅन से इट्स अ व्हेरी ट्रिकी थिंग. कारण आता इफ यू जस्ट ऑब्झर्व, वरचा जॉ फिक्स्ड आहे, तो हलत नाही, इट्स कनेक्टेड टू युअर स्कल. त्यामुळे त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची जी बोनची जी डेन्सिटी असते ती वेगळी असते. सो तिथे असणारे नियम हे काही प्रमाणात बदलतात. आय एम टॉकिंग अबाउट व्हेन इट कम्स टू एनेस्थेशिया. दाताचं स्ट्रक्चर सिमिलर आहे, वरचा दात सेम आहे, खालचा दात सेम आहे, लेअर वाईज. पण त्याच्यामध्ये आता रूट्स हे जे आपण बघतो की नाही, की आता इथे असं आता कॉमनली बघितलं तर वरच्या दाढेला 3 मुळं असतात, ती सगळ्यांनाच असतात. काही जणांना 4 असतात, काही जणांना 5 असतात. म्हणजे आम्ही काही अक्कल दाढा त्याला 8 मुळं बघितली. सो हे जे व्हेरिएशन आहे ना, दॅट नीड्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. सो आम्ही काम करताना किंवा आमची थॉट प्रोसेस हे ती सगळं एनगल्फ करते. फक्त कसं होतं की आता तू आलायस माझ्याकडे आणि इफ आय स्टार्ट टॉकिंग टू यू अबाउट दिस, ऑलरेडी यू आर अँक्शस, आय कॅनॉट पुट दिस थॉट इन टू युअर हेड की अरे तुला कदाचित 5 मुळं असतील वर्गा, संपला ना विषय. पण ते दिसतात, ती मुळं दिसतात. मी हे का विचारतो, मी एका डेंटिस्टकडे जेव्हा 2-4 वर्षापूर्वी गेलेलो होतो, त्यावेळेला खालच्या जबड्यामध्ये दाताचं काम करायचं होतं. बरोबर. आणि फिलिंग असेल, रूट कॅनल, इव्हेंच्युअली रूट कॅनल त्यांना करायचं होतं. आणि रूट कॅनल करायचं असल्यामुळे त्यांनी ऑफकोर्स एनेस्थेशिया दिला आणि 3-4 ठिकाणी टोचलं. आणि झालं का, ते म्हणले बधीर झालं का, म्हणलं वाटतंय. मग त्यांनी सुरुवात केली आणि सुरुवात केल्यावर आधी काही जाणवलं नाही, पण नंतर जी कळ आली दातामध्ये ती प्रचंड खूप जोरात कळ आली. आणि त्या सिटिंगमध्ये तर काही करताच आलं नाही, कारण की कदाचित सूज आली असेल, मग गोष्टी घडल्या असतील. दुसऱ्या सिटिंगमध्ये सुद्धा एनेस्थेशिया दिल्यावर तोच परिणाम झाला. तर तुम्ही आता जेव्हा तो जबडा दाखवला, तर मला असा प्रश्न विचारावाच वाटतोय की खालचा जो जबडा असतो तो आणि वरच्या जबड्यामध्ये एनेस्थेशियाचा फरक म्हणजे असं का झालं असेल?
त्याची 2 कारणं, की आता स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट युअर केस. सो जे मी मग अशी म्हणलं की पीएच. सो पीएच त्या आतल्या म्हणजे जो गाभा आहे तिकडचे जे तुझं ब्लडचं जे म्हणजे काय म्हणशील नर्व आणि ब्लड वेसल्सची जी कॉम्बिनेशन आहे तिथलं पीएच किती बदललं होतं हे बघायला पाहिजे. देर इज समथिंग नोन ॲज अ हॉट टूथ फिनॉमिनन. हॉट टूथ म्हणजे काय की तो चिडलेला असतो, असं अगदी सोप्या शब्दात मी सांगते. टेक्निकल टर्म्स खूप वेगळ्या आहेत, की तो चिडलेला असतो, त्याला काही केलं तरी पॅसिफाय करता येते. सो देन देर आर वेज टू डीलिंग दिस. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की मेन सर्किट नीट बंद झालंय ना, ही पहिली गोष्ट. आय एम शुअर द डॉक्टर मस्ट हॅव चेक फॉर दॅट, की ज्यांनी अनेक ठिकाणी इंजेक्शन दिली. आता गंमत ह्याच्यामध्ये अशी असते बरं का, की प्रत्येकाची प्लेसमेंट वेगळी असते. म्हणजे दिसायला दिसतं की अरे 2 डोळे 2 कान 32 दात 28 दात. नर्वची सुरुवात कुठे होते ना हे कळणं खूप गरजेचं आहे. अँड दॅट इज वेअर एक्सपिरियन्स कम्स इन. इंजेक्शन देताना काही असे हॉलमार्क्स असतात किंवा काही अनॅटॉमिकल लँडमार्क्स असतात दॅट नीड्स टू बी फेल्ट. ती त्या डॉक्टरची एक्सपर्टीज असतो की त्याला ते लँडमार्क्स फील होत आहेत का नाही. इफ द पेशंट इज अ लिटल ऑन अ हेल्दियर साईड ते लँडमार्क्स फील होणं थोडं अवघड असतं. सो देर इज अ लॉट ऑफ गेसवर्क इन्व्हॉल्व. म्हणजे मी गेसवर्क हा शब्द इथे अतिशय पोलाइटली किंवा अतिशय रिस्पॉन्सिबली वापरते. अंदाज नाही आम्ही करत, पण आता बाबा आणि 1 मिलीमीटरनी किंवा अर्ध्या मिलीमीटरनी फरक पडतो. सो जर का असं माझ्या लक्षात आलं की बाबा या पेशंटला ॲनेस्थेशिया नाही काम करत आहे, फर्स्ट थिंग आय डू इज की आय चेंज माय साईट ऑफ इंजेक्शन. थोडं मी वरती जाईल जिथे त्याचा उगम आहे. म्हणजे इफ यू इमॅजिन की बाबा एक धबधबा आहे, तो खाली कोसळतोय, तू मध्ये त्याचं पाणी थांबायचा प्रयत्न केला असं प्रॉबब्ली तुला थोडं जड जाईल ना. जिथे तो खाली पडायला लागलाय त्याच्या अलीकडेच तू थांबू शकलास तर मे बी यू विल बी एबल टू विथहोल्ड द वॉटर फॉर सम टाइम. दॅट्स व्हॉट वी आर ट्राईंग टू डू. सो दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंडली ओपन केल्यानंतर जर का हॉट टूथ असेल तर ती नर्व इज हायपर सेन्सिटिव्ह. जास्ती दुखत असतं, खूप जास्ती ती सेन्सिटिव्ह असते. म्हणजे जरा जरी बदल झाला तरी ती ते परसिव्ह करणार. सो त्या केसमध्ये स्पेसिफिक पद्धतीने त्या नर्वला दाताच्या आत इंजेक्शन द्यायला लागतं. ओके, देर इज अ वे टू डू दॅट. सो आपण इन्शुलिनचं इंजेक्शन बघितलं असशील, खूप थिन निडल असते. किती लागतं 0.5 cc पेक्षा कमी इंजेक्शन लागतं. बट इफ वी इंजेक्ट इट डिरेक्टली इन टू द टूथ दॅट एरिया इज पॅसिफाय. तो सुद्धा इंजेक्शन देताना ते दुखणारच, थोडंसं दुखणार. तुम्ही मगाशी काहीतरी एक इंजेक्शनचं एक यंत्रणा इथे आणलेली, तर सो मी त्याच्याने दाखवते कसं काय तुम्ही पूर्ण दुखणं गायब करू शकता. सो एक तर पहिली गोष्ट म्हणजे की बिफोर वी गिव्ह, आता नॉर्मल जे इंजेक्शन आपण देतो ते हिरडीमध्ये किंवा पिंक पार्टमध्ये देतो असं आपण म्हणू. कारण हिरडी म्हणलं की काही लोकांना त्याची भीती वाटेल की अरे हिरडीत देत आहेत. हिरडीत नाही देत, त्याला आम्ही वेस्टिब्यूल म्हणतो किंवा बकल टिश्यू म्हणतो, तिकडे देतो. सो त्याच्या आधी ना हे जेल लावतो आम्ही. दिस इज अ प्री अनेस्थेटिक जेल, की इंजेक्शन द्यायच्या आधी हे जेल लावायचं. म्हणजे जे इंजेक्शन आपण वापरतो त्याचंच कॉम्बिनेशन आहे पण इन अ जेल फॉर्मॅट. सो सरफेस हा बधीर होतो. ह्याचं कॉम्बिनेशन खूप मॅटर करतं. इफ यू आर बाईंग समथिंग विच हॅज अ लेस पोटेन्सी, तेवढंच ते वरवरचं भाग फक्त बधीर करणार आहे. इफ यू आर बाईंग समथिंग, इफ यू आर अप्लाइंग समथिंग विथ अ ग्रेटर पोटेन्सी, तर तो आतपर्यंत बधीर करतो. सो जनरली क्लिनिंग करताना आम्ही हे जेल लावतो, त्याच्यावरती क्लिनिंग आरामात होऊ शकतं. ओके, सो यू डोंट नीड टू फील दॅट पेन. इंजेक्शन पण घेण्याची गरज नाही, बऱ्याच जणांना नाही लागत. बऱ्याच जणांना दिस हॅज अ 30% लिग्नोकेन किंवा 30% ॲनेस्थेटिक सोल्युशन. उदाहरणार्थ स्टॅटिस्टिकली सांगायचं तर बऱ्याचशा ह्याच्यामध्ये 8%, 9%, 10% असतो. सो आय एम नॉट गोइंग टू ऑफर समथिंग विच इज 9%. पण फ्रँकली असं जेल कोणी लावतंय हे मी तरी कधी आजपर्यंत पुण्यामध्ये बघितलेलं नव्हतं. नाही, कारण की इंजेक्शनच गोल्ड स्टँडर्ड असतं. सी इंजेक्शन आहे, इंजेक्शनला जे आम्ही कायम म्हणतो की अरे आम्हालाही अजिबात आनंद होत नाही इंजेक्शन देताना, पण ते दिल्याशिवाय कामच नाही होऊ शकत. सो लेट अस मेक इट इझियर फॉर यू ना, वाय नॉट. आणि हे जे तुम्ही आणले इंजेक्शन सुद्धा दुखू नये, हे कसं काम करतं सांगते. सो दिस इज अ स्पेसिफिक पेनलेस इंजेक्शन मशीन. सो ही सिस्टीम आहे, याला आम्ही कार्ट्रिज म्हणतो. आता ही जी निडल जर का आपण बघितली ना, इट इज व्हेरी थिन, 30 गेज निडल आहे. डिफिकल्ट टू सी. सो द थॉट इज की आपण थिनेस्ट हे वापरतोय. आणि इनफॅक्ट इफ यू डोंट माइंड आय लाईक टू गिव्ह अ स्मॉल डेमो हिअर. सो जस्ट ऑब्झर्व. राईट, कुठला नाही फुगा नाही. आणि आता आय एम जस्ट स्टार्टिंग द मशीन. सो मला माहिती नाही तुम्हाला हे कितपत दिसेल. इज अ स्मॉल प्लंजर देअर. सो या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे ना तेजस की आपण इंजेक्शन जेव्हा देतो ना ते सोल्युशन तिथे डिपॉझिट करतो. ते किती सावकाश डिपॉझिट करतोय ना हे मॅटर करतं. आय कॅनॉट बी इन अ हरी टू इंजेक्ट यू सी दॅट ग्रे थिंग देअर, दॅट्स अ प्लंजर. सो जसं ते मशीन पुढे पुढे सरकतंय ते इंजेक्शन तिथे डिपॉझिट होतंय. राईट. सो
हा जो रेट आहे ना हा खूप मॅटर करतो. सो हलका हात म्हणजे काय रे, हेच आहे ना. राईट. पूर्वी आपण जे आता स्टँडर्ड इंजेक्शन्स आपल्याकडे अजूनही आहेत, आम्हीही वापरतो, पण त्याचा पर्पज वेगळा आहे. सो फर्स्ट इंजेक्शन सपोज मी हे दिलं, बलून विथस्टँड करतोय, तर तूही करू शकशील. अगदी बरोबर. हां, समजा गोइंग टू स्टॉप दिस. ह्या टेक्निकनी इंजेक्शन घेतल्यावरती हो तुमच्या क्लिनिकमध्ये येणारे पेशंट्स हो तुम्हाला प्रतिक्रिया देतच असतील ना. हो, म्हणजे definitely. हे तर फुग्यावर गेलं आपण. डेफिनेटली. पण ते तुम्हाला म्हणतच असतील ना की आधीच्यापेक्षा हे दुखतच नाहीये. अहो कळलंच नाही, इंजेक्शन दिलेलं कळलं नाही, फक्त आता नमनेस स्प्रेड होतोय हे समजलं. आणि हे इतकं महत्वाचं आहे ना, कारण की इंजेक्शन देतानाच समजा समजलं नाही ना, तर पुढे युअर रिलॅक्स. ऑटोमॅटिकली म्हणजे त्याला आपलं माइंड किंवा आपलं मन काय परसिव्ह करतंय खरं तर सो इम्पॉर्टंट. याला यू सेड खूप इट राईट. महत्वाचं आहे. यू सेड इट राईट. आणि तो जो पूर्ण एक्सपिरियन्स असतो म्हणजे हो. डेंटिस्टकडे गेल्यावरती हो. तुम्हाला कसं वाटतंय आणि चेअरवर बसल्यावर काय पासून होणार आहे, कसं आणि समजा वाटतंय, या. पहिली भीती समजा ती इंजेक्शनची असते किंवा पहिली भीती ही पेनची असते, बरोबर. आणि त्यावेळेला ते इंजेक्शनच जाणवलं नाही तर नंतर तुम्ही जे ड्रिल करणार असता येस. ते माइंडला ऑटोमॅटिकली वाटतं की अरे हे दुखणारच नाही, दुखणार नाहीये. आणि त्याच्याने तुमचं काम सुद्धा सोपं सो होतं. ऑटो सजेशन हॅज प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे कधी कधी देर आर सम पेशंट्स हू आर जेन्युअनली व्हेरी अँशियस. सो एकच मिनिट, आय जस्ट फिनिश द इंजेक्शन पार्ट सो दॅट वी कॅन मूव्ह. सो अगदी ऑनेस्टली सांगू तर हे इंजेक्शन दुखत नाही असं नाहीये. नॉर्मल इंजेक्शन 100% दुखेल, तर हे तुला 5% दुखेल. सो विल डेफिनेटली फील द प्रिक, पण इट इज बेअरेबल. म्हणजे जसं खरंच मुंगी चावते किंवा डास चावतो ते जेवढं वाटतं तेवढंच दुखतं. तेवढंच वाटतं. आणि ह्याच्यामध्ये अतिशोक्ती नाही. हे ऑनेस्टली, कारण मी असं नाही म्हणणार की अरे कळतच नाही, दुखतच नाही, दॅट विल बी लाईंग. सो आय एम नॉट गोइंग टू डू दॅट. कळतं, इट्स डेफिनेटली बेअरेबल. आणि आता जनरली जेव्हा असं प्रिक करतो ना, आय आस्क माय पेशंट टू टेक अ डीप ब्रेथ, लांब श्वास घ्या, सांगितल्यानंतर तो सोडा, नाकावाटे सोडा, कंट्रोल सोडा, सावकाश सोडा. जेव्हा जसं आपण योगासनं करताना करतो की शवासन करताना करतो, की यू टेक अ डीप ब्रेथ अँड यू लेट इट आउट. तुम्ही ते करत असताना तुमची बॉडी रिलॅक्स करता. जेवढी बॉडी टाईट ठेवू तेवढा मला फोर्स जास्त द्यायला लागणार आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मसल टाईट होतो. आणि मला ते रेझिस्टन्स ओव्हरकम करायचं आहे ना, मला एका विशिष्ट डेप्थलाच मी इंजेक्शन दिलं तरच ते काम करणार. मी इफ यू सी इट हिअर, तर ती नर्वची जे काय स्ट्रक्चर आहे ते थोडं वरती आहे, डीप आहे. मी खूप वरती घेऊन नाही चालणार, इट वोंट ॲक्ट. म्हणजे सो इट हॅज टू गो अ लिटल डीप, इट हॅज टू ॲक्ट ॲट द राईट प्लेस. मला डोक्यात असं आलं आता की ऑटो सजेशन जिथे तुम्ही म्हणालात की मनाला ऑटो सजेस्ट करणं की बाबा इथे दुखणार नाहीये, ते ऑटोमॅटिकली या केसमध्ये होत आहे. एखाद्या स्पामध्ये गेलं किंवा एखादं साऊंड हिलिंग जे म्हणतात, तर साऊंड हिलिंगच्या काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीज असतात. म्हणजे आज मी बघत होतो एक 500च्या रेंजमधली फ्रिक्वेन्सी आणि 170च्या रेंजमधल्या फ्रिक्वेन्सींचं मिश्रण होतं त्या ऑडिओमध्ये. आणि त्या फ्रिक्वेन्सीने जेव्हा तुम्ही 5 मिनिटं सुद्धा ती फ्रिक्वेन्सी जेव्हा ऐकता ना, तेव्हा तुमची यू फील इट की तुमची जी स्ट्रेस लेवल असते ती ऑटोमॅटिकली खाली जाते आणि ती लिटरली 3 ते 5 मिनिटांमध्ये होते. एखाद्या डेंटिस्टच्या त्या ऑफिसमध्ये हिंदी कुठलं एखादं गाणं न वाजवता समजा अशा फ्रिक्वेन्सीजचा प्रयोग केला तर वी कॅन डेफिनेटली ट्राय. मी करून तुला सांगते. आय डेफिनेटली लव्ह टू ट्राय इट. इट्स अ एक्सलंट सजेशन. नक्की करून बघते. म्हणजे आता बॉक्स ब्रीदिंग आपण करतो, ज्यांना माहिती नाही त्यांना दे कॅन लुक इन टू इट. पण बॉक्स ब्रीदिंग, आता तू वेटिंग रूममध्ये बसलायस, 5 मिनिटं बोलवायला वेळ. द रिझन वाय वी वॉन्ट दोज 5 मिनिट्स इज, ते पण का ते सांगते. तुमची अपॉइंटमेंट असते, यू कम, यू वॉक इन, यू सिट डाऊन. वी वॉन्ट यू टू सेटल डाऊन. वी डोंट वॉन्ट यू ब्रेथलेस, कारण ऑलरेडी तुमची अँझायटी लेवल असते. इन द मीन टाईम आम्ही आतमध्ये चेअर स्टरलाइज करतो. सो माझ्याकडे ऑटोक्लेव्ह आहे. ऑटोक्लेव्ह म्हणजे स्टेरलायझेशनचं इन्स्ट्रुमेंट असतं. स्टीमवरती गोष्टी स्टरलाइज केल्या जातात. Anything we are putting in your mouth that has to be sterilized. It's sterilized at 134 degrees Celsius. Including ज्यांनी तुम्ही चूळ भरता तो ग्लास सुद्धा आम्ही स्टेरिलाइज करून ठेवतो. कारण you are already bringing in some amount of infection. I don't want to do anything which is going to increase that from my side. ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी. सो त्या आमच्याकडे असं आहे की त्या ग्लासमध्ये आम्ही माउथवॉश टाकलेलं असतं, डायल्यूट केलेलं असतं. सो वेन यू कम इन, वी वेलकम यू, वी आस्क यू टू सिट डाऊन. जशी आपण आता आजकाल सगळे ड्रायव्हिंगच्या वेळेला एक पिलो वापरतो, नेक सपोर्ट करतात, तशी पिलो असते. वी ऑफर दॅट टू यू. सम पीपल वॉन्ट इट, सम पीपल डोंट वॉन्ट इट. इट डिपेंड्स ऑन द प्रेफरन्स. ती ऑफर करतो. इफ यू वॉन्ट इट, वी अलाव यू टू हॅव दॅट. तुम्ही रिन्स करता, माझी असिस्टंट तुम्हाला ड्रेप करते. देर इज अ डिस्पोजेबल ड्रेप दॅट वी यूज, तो लावलेला असतो. देन वी ॲक्च्युली स्टार्ट टॉकिंग अबाउट द प्रोसिजर. सो कम्युनिकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे इथे मला एक उदाहरण द्यायला आवडेल की दात भरपूर जणांनी काढलेला असतो, त्यांना माहिती असतं दात काढणं म्हणजे काय. पण पेशंट जेव्हा अँक्शस असतो ना,
तेव्हा आपण त्याला काय बोलतोय ते शब्द कानावर पडतात, ते प्रोसेस होत नाही. हो, सो बरोबर. ते पोचणं त्यांच्यापर्यंत खूप गरजेचं आहे. खूप करेक्ट पॉइंट आहे. सो इफ यू आस्क मी, कन्सल्टेशन शुड बी द लॉंगेस्ट अपॉइंटमेंट. सो जनरली आय लाईक टू स्पेंड लेट्स से 30-40 मिनिट्स विथ माय पेशंट. नेक्स्ट टाइम जेव्हा त्याला परत काही प्रश्न असतील, तेच प्रश्न असतात. असा काही फार आउट ऑफ सिलेबस कोणी काही विचारत नाही, पण अँझायटी असते. That needs to be याच्यावरचा handled. अजून एक खूप एक जुना अनुभव. त्यावेळेला फिलिंगसाठीच डेंटिस्टनी बोलवलेलं होतं आणि डेंटिस्टनी इंजेक्शन दिलं. इंजेक्शन छान दिलं, काही प्रश्न नाही. पण इंजेक्शन दिल्यावर जो कदाचित वेळ लागतो ते बधीर होण्यासाठी, ते तो डेंटिस्ट कदाचित थांबलाच नाही. बरोबर. आणि थांबला नाही आणि त्यांनी ड्रिल घेतलं. ड्रिल घेतलं, पहिलं ते दुखलं आणि नशीब असं की तेवढ्यात दात तो बधीर झाला. वंडरफुल, यू आर सेव्ड. तर एनेस्थेशिया दिल्यावर सुद्धा काही कालावधी असेल. 5 ते 7 मिनिटं मॅन्डेटरी. 5 ते 7 मिनिटं मॅन्डेटरी. बट इफ यू हॅव सम हॅबिट्स, रोज थोडंसं तुम्ही अल्कोहोल घेत असाल, दॅट ड्युरेशन इन्क्रीजेस. ओके. सो आपण लाईफस्टाईल आपली काय आहे ना, ही खूप मॅटर करते. सो जो मगाशी आपण मुद्दा बोलत होतो की लाईफस्टाईल चेंज जो आहे, आता आपल्या आजी आजोबांच्या वेळेला ना हे प्रॉब्लेम्स थोडे कमी होते. थँकफुली इंडियामध्ये सबस्टन्स अब्यूज अजूनही खूप लिमिटेड आहे, बट तो एक खूप वेगळा आणि खूप गंभीर विषय. त्या लोकांना कसं ट्रीट करायचं. बरोबर. कारण कसं आहे की शेवटी हे सगळे केमिकल्स आहेत. दॅट केमिकल्स नीड सम काइंड ऑफ आयडियल एन्व्हायरमेंट टू ऍक्ट. आपली बॉडी त्या स्टेजमध्ये नसेल तर तो त्या केमिकलचा दोष नाहीये आणि देणाऱ्याचाही नाहीये. एक असा प्रश्न की आता आपण सबस्टन्स अब्यूज बद्दल बोललो की म्हणजे अल्कोहोल ची सवय असेल किंवा काही जणांना स्मोकिंगची सवय असेल किंवा काही जणांना काही वेगळ्या सबस्टन्सेसची सुद्धा सवय असेल. ओरल कॅन्सरच्या केसेस ह्या रुटीनली तुमच्याकडे डेंटिस्टच्या चेअरमध्ये चेकअपला आलं की किती वेळा आढळतं की हे कॅन्सर आहे किंवा कॅन्सर पुढे होऊ शकतो अशा केसेस? सो हा खूप छान प्रश्न आहे आणि हा मला असं वाटतं लोकांनी ह्याच्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे. सो स्मोकिंग किंवा ह्या सवयी खूप जणांना असतात, म्हणून प्रत्येकाला कॅन्सर होतो का तर नाही. परत त्याच्यामध्ये तुमचे जेनेटिक्स येतात. दॅट हॅव्हिंग सेड दॅट इज अ फॅक्टर दॅट यू कॅनॉट कंट्रोल. माझा जेनेटिक पूल कसा आहे किंवा माझा जेनेटिक मेकअप काय तो मी मॉड्युलेट नाही करू शकत, तो आहे. सो वॉट एव्हर इट इज वी हॅव टू वर्क विथ इट. सो पहिला मुद्दा तो की याला इॲट्रोजेनिक फॅक्टर्स म्हणतात की बाबा मलाच का, हा जो मुळात प्रश्न असतो ना, तर तिथे ॲज अ सेट की 80% ऑफ युअर ओरल हेल्थ इज जेनेटिक्स. अँड व्हेन आय से ओरल आय मीन द पिंक अँड द व्हाईट पार्ट. पिंक पार्ट इज नॉट सेपरेट फॉर अस. आम्ही बघताना हिरडी बघतो, जीभ बघतो, टाळ्याचा भाग बघतो. वी सी ऑल द पिंक पार्ट, वी सी द व्हाईट पार्ट. हे दोन्ही येतात. जनरली कॅन्सरचं स्पेसिफिकली याच्या असेल तर हॅबिट इंड्युस्डच असतं. सो कॉमनली टोबॅको विशिष्ट ठिकाणी ठेवली जाते. तो जो निकोटिनचं ते जे केमिकल्स असतात ते आपला हा जो पिंक टिश्यू आहे, आणि मी रिक्वेस्ट करेन की ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत किंवा ज्यांना लहान मुलांना ॲक्सेस आहे, प्लीज सी देअर गम्स. तो जो हेल्दी पिंक कलर आहे, तो जो अनटच हेल्दी पिंक कलर आहे, दॅट इज हाऊ इट शुड बी. तो जसं आपलं वय वाढतं, आता तू स्मोकर्सचं बघशील तर जनरली खूप ब्लॅक दिसतं किंवा निकोटिन खाणाऱ्यांमध्ये तो रंग बदललेला असतो. पोत म्हणतो ना आपण, एखाद्या कापडाची पोत असते तशीच या टिश्यूची पोत असते. मुळात ती पोत बदलते. जशी ती बदलत जाते दॅट इज अ प्री कॅन्सरस स्टेज. सो तोंडाच्या बाबतीत आपल्याला हे खूप वेळेत कळू शकतं की बाबा ह्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होणार आहे का. सो त्या स्टेजला तुम्ही जर का तुमचं हॅबिट थांबवलं, म्हणजे कॉझिटिव्ह फॅक्टर थांबवला, तर ते रिव्हर्सिबल आहे. समजा प्रत्येक जण आरशामध्ये बघत असेल तर तुम्ही पोत एक म्हणलात की गुलाबी रंग समजा बदलत असेल तर तो प्री कॅन्सर असू शकतो. पण हे खूप सर्वसाधारण झालं ना, म्हणजे की पोत बदलते मग दरवेळेला ते प्री कॅन्सर असेल असंही नाही. बरोबर. देअर कॅन बी सम अदर रिझन्स. असं बघायला पाहिजे की सो जिथे तुम्ही सपोज टोबॅको खाताय आणि यू आर कीपिंग एट अ सर्टन प्लेस, तिथे कसं व्हाईटिश तुम्हाला, एक तर ते एका जागेवर ठेवू नका. म्हणजे हे मी तुम्ही तंबाखू खा असं म्हणत नाहीये, पण खाणारच असाल तर डोंट मेक इट अ हॅबिट टू कीप इट लोकेटेड इन वन सिंगल पॉईंट. आता ह्याचा थोडासा प्रॉब्लेम असा पण होतो की जे लोक गुटखा खातात ते कुठे ठेवत नाहीत ना, पण ते असतं. सो जिथे असं तुम्हाला एक्झामिन तुमचं तुम्ही जेव्हा घरी करता, वरचं एक्झामिन करणं अवघड आहे, आपलं वरचे टिश्यूज दिसत नाही. अगेन दॅट्स वाय यू नीड टू गो टू अ डेंटिस्ट. पण खालचं निदान तुम्ही तुमचं बघू शकता. सो जिथे असं आहे की ते बदल सुरू झालेले आहेत ना, असा एक व्हाईटिश पॅच क्रिएट होतो. त्याला सपोज तुम्ही हात धुवून नखाने स्क्रेप करायचा प्रयत्न केला, दॅट इज नॉट स्क्रेपेबल.
तो निघणार नाही. ओके. दॅट इज प्री कॅन्सरस. तो स्क्रेपेबल असेल तर इट कॅन बी अ डिफरंट काइंड ऑफ अ इन्फेक्शन. खूप वेळा तोंडामध्ये किंवा आतल्या हो. गालावरती ज्याला हो. आपण म्हणतो हो. तिथं अल्सर सारखं येतं आणि ते Yes. अल्सर हो. जेव्हा दिसतो तो सुद्धा पांढराच असतो. हो. तो दुखत असतो आणि तो हो. पांढरा असतो. हो. तर त्याला सुद्धा लोक कदाचित प्री कॅन्सर म्हणू म्हणू शकतात, पण तो शकतात. हील होतो. हो, आणि तो कधी कधी असतोही. पण त्यामुळे त्याचं क्लिनिकल कोरिलेशन किंवा तुमची जी हॅबिटची हिस्ट्री आहे ना ती खूप मॅटर करते. दुसरं एक खूप कॉमनली आपण विसरतो म्हणजे की अक्कल जेव्हा येते, आता जेव्हा आपण आ करतो ना, सपोज दिस इज ॲट अ क्लोज स्ट्रक्चर, मी आ करते. सो जेव्हा मी आ करते तेव्हा अक्कल ही इथे कोपऱ्यात आहे. हां, सो त्याला आता इथे आपल्याला गाल नाही आहेत म्हणून मी हातावर दाखवते. सो जेव्हा मी आ करते ती अक्कल इथे असते, ती त्या गालाला इथे लिटरली कापत असते. त्याच्यामुळे पण अल्सरेशन होतं. सो इथे जो अल्सर आहे तो वेगळ्या प्रकारचा अल्सर आहे. द कॉझिटिव्ह फॅक्टर इज युअर विजडम टूथ विच यू नीड टू गेट रिमूव्ड. आता ह्याचा खूप कॉमनली प्रश्न येतो की अरे पूर्वी कुठे काढत होते. बरोबर. सो आता ह्युमन एव्होल्युशन जर का आपण बघितलं, इफ यू सी द होमोसेपियन्स अँड ऑल दो स्पीशीज, वी हॅड मॅसिव्ह जॉस, दणदणीत जॉस होते. कारण आपण तेव्हा शिजवलेलं अन्न खात नव्हतो. वी आर मोर कार्निव्हर्स. सो तेव्हा 32 दात लागत होते. जसं आपण म्हणजे हंटर्सकडनं गॅदरर्सकडे गेलो, वी सेटल डाऊन, वी स्टार्टेड कुकिंग द फूड. आपण आता ना शिजवलेलं अन्न जास्त खातो. इनफॅक्ट आता सांगायला लागतं की अरे सॅलड्स खा, कच्चं थोडंसं अन्न फायब्रस हे असू देत. पण त्यामुळे कसं झालं की अक्कलदाढांची गरज ही शरीराला उरलेली नाहीये. सो दिस इज अ एव्होल्युशनरी चेंज. आता काही पुढच्या पिढ्यांच्या एक्सरेजमध्ये आम्ही अक्कलदाढा ॲबसेंट बघतोय. सो दॅट हॅज हॅपन्ड, बट आवर जनरेशन ऑर वी पीपल आर स्टील इन दॅट फेज. अजून पूर्णपणे ते इरॅडिकेट झालेले म्हणजे जशी शेपूट आता पूर्ण गेली तशी अक्कलदाढा जातील, बट इट विल टेक कपल ऑफ 1000 years मोर टू रीच दॅट स्टेज. सो म्हणून ते आहे. सो अक्कलदाढा म्हणून काढायला लागते. अक्कलदाढ असणं हा विकार नाहीये, तिला उगवायला जागा नसणं हा प्रॉब्लेम आहे. सो ॲज यू सी इन दिस मॉडेल, ती खूप वेगवेगळ्या अँगल्सला असते. अरे ती अशी आडवी असू शकते, ती अशी अर्धवट अडकलेली असू शकते. सो आता बरेचदा असं होतं की पेशंट आमच्याकडे येतो ना की ही बाजू मला दुखती. काय झालेलं असतं, दोघांच्या मध्ये ही कीड लागलेली असते. सो कीड पसरताना बायलॅटरली पसरते, रादर सर्कमफरेन्शियली कीड पसरते. किडीच्या बाबतीत आम्ही अॅनालॉजी देताना ना आईसबर्गची देतो की वरती जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा आतमध्ये तो मोठंच असतं. ते तसं स्प्रेड होणार ना, इन ऑल द डिरेक्शन इज बाउंड टू स्प्रेड. सो अक्कलदाढीच्या इथे नीट ब्रशिंग होत नाही. दॅट इज अ युज्युअल प्रॉब्लेम. सो हे टॅकल कसं कराल की यूज अ स्मॉलर हेड टूथब्रश, किंवा आपल्याकडे आता फिंगर माउंटेड बेबी ब्रशेस पण मिळतात किंवा टॉडलर ब्रशेस मिळतात. अगदी जेव्हा टीदिंग सुरू होतं, बाळ लहान आहे त्याचं ते ब्रश करत शकत नाही, सो द मदर ऑर द फादर हॅज टू ब्रश. सो देज अ सिलिकॉन माउंटेड ब्रश, फिंगर माउंटेड, की तो तुम्ही तो फिंगरवरती ठेवता आणि ते बेबीला ब्रश करता. भयंकर चावतं, इट्स नॉट अ एन्जॉयबल एक्सपिरियन्स. सो म्हणजे हे म्हणताना खूप सोपं वाटतं, पण ते बाळ कचा ते चावत असतं. सो वेन यू आर डुईंग इट फॉर युअर सेल्फ, यू कॅन ॲक्च्युअली यूज दोज ब्रशेस फॉर युअर विजडम टूथ. क्लीन ठेवलं तर कीड लागणार. बरोबर. कीड नाही लागली. ऍक्च्युली प्रश्न तोच होता की दात घासणे, आणि असं म्हणतात की 2 वेळा दात घासा, बरोबर. पण हा प्रश्न दरवेळेला सकाळचे दात घासताना असा डोक्यामध्ये प्रश्न येतो की अरे आपण सकाळी उठल्या दात घास म्हणतो तर आहे, पण दात घासतो, ब्रेकफास्ट करतो आणि ऑफिसला जातो. आणि मग ब्रेकफास्ट केल्यावरती जे सगळं हेवी ब्रेकफास्ट आजकाल आपण केलेला असतो त्याच्याने फूड पार्टिकल्स असतात. मग सकाळीच घासायचं असेल तर तो ब्रेकफास्ट झाल्यावर का नाही घासावा? आय एम ऑफ दिस ओपिनियन. इफ यू आस्क मी, माझं हे मत आहे की वेन यू गेट अप, फर्स्ट ऑफ ऑल हॅव सम वॉटर. अगेन रात्रभरात बॉडी खूप डिहायड्रेट झालेली असते. 2 गोष्टी आपण नोटीस करतो सकाळी उठल्यावरती. तोंडाला कोरड पडलेली असते आणि प्रॉबब्ली ओडर पण जनरेट झालेला असतो. द रिझन इज दिस दॅट द बॉडी इज डिहायड्रेटेड ड्युरिंग द स्लीप. हार्डली असं होतं ना की आपण रात्री उठून पाणी पितो. काही जणांना सवय असते, पण बाकीच्या 99% लोकांची झोप मोडते. सो आपण एकदा झोपलो की एकदा उठतो. दॅट इज आवर रुटीन. उठल्या प्लीज पाणी प्या. आता आपल्याकडे तर खूप लोकांना गरम पाणी प्यायची सवय, कोमट पाणी करून प्या. दॅट्स अ व्हेरी गुड हॅबिट टू हॅव. डू दॅट. वाळ्याचा घोड घ्या, स्विश इट अराउंड, इंजेस्ट इट. सो पहिलं तर तुम्ही त्याला हायड्रेट करा. हायड्रेशन तुमचं झालं की स्टार्ट विथ युअर डे. जे काय तुम्हाला खायचंय प्यायचंय, चहा कॉफी जे काय तुमचं असेल त्याच्यानंतर ब्रश करा. म्हणजे तुम्ही जे काय ब्रशिंग केल्यावरती जो pH रेग्युलेट झालेला आहे दॅट विल स्टे विथ यू फॉर सम टाइम. आणि त्याच्याने सुद्धा दात जरा जास्ती निरोगी राहायला मदत होते. सेकंड पॉईंट, रात्रीचं ब्रशिंग इम्पॉर्टंट आहे का? इट इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर मॉर्निंग ब्रशिंग. ओके. फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन की रात्री जे मी मगाशी आता म्हणले की रात्री आपण झोपलोय, देर इज नो अदर ऍक्टिव्हिटी गोईंग ऑन. दिवसभरात यू आर मीटिंग पीपल, यू आर ड्रिंकिंग समथिंग, यू आर बेसिकली ड्रिंकिंग वॉटर. सो देर इज समथिंग इन युअर माउथ दॅट ऍक्टिव्हिटी इज हॅपनिंग. तुमचे दात स्वच्छ होत आहेत पाण्यामुळे. रात्रभरात ते काहीही होत नाहीये. सो इमॅजिन
तू छान बाबा काहीतरी मस्त एकदम ब्राउनी वगैरे खाल्लेली आहेस आणि तसाच झोपलास, ती तिथेच राहणार आहे. सो इट्स लाईक द बॅक्टेरिया हॅव अ अमेझिंग टाईम. रात्रभरात त्यांना तेवढे तास मिळतात ना ॲक्टिवेट व्हायला. त्यांना पण डिझर्ट. एक्झॅक्टली. सो डोंट डू दॅट. लाईक रात्रीचं ब्रशिंग इज पार्शली मोर इम्पॉर्टंट. ह्याचा अर्थ असा नाही की सकाळचं ब्रशिंग आपण स्किप करणार आहोत. वी हॅव टू ब्रश ट्वाईस. पण रात्रीचं ब्रशिंग ऑप्शनल नाही आहे. दॅट हॅज टू हॅपन. आणि आफ्टर ब्रशिंग फ्लॉसिंग. सो फ्लॉसिंग ब्रश किती वेळा करावा, कारण की आजकाल ओके ब्रश किती वेळा करावा हा एक प्रश्न. बरोबर. आणि सेकंडली आजकाल इलेक्ट्रिक ब्रशेस हे खूप जण वापरायला लागले. म्हणजे माझा मुलगा, कदाचित आमच्या पूर्ण घरामध्ये माझा मुलगाच इलेक्ट्रिक ब्रश वापरतो आणि त्याला तो खूप आवडतो सुद्धा. आणि त्याची आम्ही कदाचित थोडीफार मजा सुद्धा उडवतो, जो इलेक्ट्रिक ब्रश कसा आवाज करतो त्याच्यावरनं. पण इलेक्ट्रिक ब्रश हा खरंच महत्वाचं एक गॅजेट किंवा महत्वाचा ब्रश आहे का, आणि तो वापरावा का? नाही, इट्स नॉट मॅन्डेटरी. इफ यू आर युझिंग अ रेग्युलर ब्रश, इफ यू आर युझिंग इट प्रॉपरली. खरं सांगू म्हणजे मे बी हे म्हणणं असं बरोबर नाही, पण ज्यांना मुळात ना कंटाळा आहे डिसिप्लिनचा, हॅबिट्सचा, त्यांना इलेक्ट्रिक ब्रश इज अ गुड ऑप्शन. पण इफ यू आर डिसिप्लिन्ड इनफ, अ रेग्युलर ब्रश विल डू द सेम जॉब फॉर यू. पण असंही एका डेंटिस्टकडनंच मी ऐकलं होतं की जेव्हा तुम्ही दात घासता तेव्हा दात घासताना दातावरती पेस्ट लावून जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा तो दात तुम्ही पटापटा घासा. म्हणजे देर शुड बी मुव्हमेंट देर. आणि ती मुव्हमेंट खरं असं बघायला गेलं तर इलेक्ट्रिक ब्रश ऑटोमॅटिकली त्या RPM फिरत असतो आणि ती मुव्हमेंट येते. पण परत प्रॉब्लेम कसा आहे तुला सांगते की आता आय जस्ट डेमॉन्स्ट्रेटेड ऑन द मॉडेल. सो आपल्याकडे नॉर्मली आपल्याला डिफॉल्ट काय शिकवलेलं असतं ना, आपण असं ब्रश करतो, बरोबर. सो आता इमॅजिन कर की इकडे बाबा तुझे ब्राउनीचे पार्टिकल्स आहेत, काहीच होत नाहीये ना, यू आर जस्ट पुशिंग देम इनसाइड. सो मुव्हमेंट हॅज टू बी दिस. सो आता 45 डिग्रीज आहे, 30 डिग्रीज आहे, 80 डिग्रीज आहे, ह्याला अर्थ नाही. हिरडीकडून दाताकडे हे आपण लक्षात घेऊया. इट हॅज टू बी अ व्हर्टिकल मोशन की जिकडे तुम्ही जे काय अडकलेलं आहे ते डिस्प्लेस करता. सो आतल्या बाजूने आता इथे जीभ आहे, ही टाळ्याची बाजू आहे, हा वरचा भाग आहे, हा खालचा भाग आहे, इथे पण ब्रशिंग होणं गरजेचं आहे. आपण फक्त इथनं करतो, मोकळे होतो. तसंच पुढच्या भागाला ना ब्रश आडवा मावत नाही, ब्रश उभा धरायला पाहिजे आणि इथे ब्रश करायला पाहिजे. दिस इज वन ऑफ द मोस्ट निग्लेक्टेड बट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एरियाज. तसंच वरती पण आहे. सो हिरडीकडून दाताकडे म्हणजे पिंक टू व्हाईट हा जर का तुम्ही मोशन लक्षात घेतली तर दॅट हेल्प्स. जिथे आता ऍक्च्युअल च्युइंग सरफेस आहे, टेबल टॉप आहे, तिथे हे ठीक आहे, कारण त्याला स्पिलवे. आता आम्ही तेवढंच ब्रश करतो. आणि आता आमच्या भाषेत ना आम्ही ह्याला एम्ब्रेजस किंवा स्पिलवे म्हणतो. तर स्पिलवे इज अ व्हेरी ब्युटिफुल वर्ड ना, की ते स्पिलिंग होणार आहे त्याला एक मार्ग दिलेला आहे. म्हणजे तू जर का दाताचं नॅचरल डिझाईन बघशील ते कमाल आहे. आय एम इन लव्ह विथ टीथ बिकॉज ऑफ दिस, की त्याचं जे इंट्रिकसी किंवा त्याचं जे डिझाईन आहे. सो दात ना असा गोल असतो, म्हणजे ही सपोज दाढ आहे तर पुढची दाढ ही अशी असते. सो हे 2 ट्रायंगल्स असतात. सो टेक्निकली तिथे अडकून बसावं अशी नेचरची डिझाईन नाहीये. मग काय अडकतं? कारण आपण ते अडकून ठेवतो. व्हेरी सिम्पल. किंवा आपण काही वेगवेगळे पदार्थ आजकाल खातो त्याच्यामुळे. सो इफ यू आर हॅव्हिंग एनिथिंग व्हेरी स्टिकी, आता मुलांचा विषय काढलाच म्हणून ओरिओ, चिल्ड्रन लव्ह दॅट. सो एखाद्या मुलाला तू ओरिओ दे, त्याला ते छान खाऊ दे, 2 मिनिटांनी त्याला बोलून त्याचे दात बघ, यू विल सी इट इज स्टक इन सो मेनी एरियाज. सो इनफॅक्ट मला असं वाटतं की दिस कॅन बी अ व्हेरी एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी फॉर द चिल्ड्रन ऑल्सो, की लेट देम ईट ओरिओ. त्यांना आरशासमोर उभं करा आणि दाखवा, मग त्यांना कळतं. म्हणजे नुसतं कसं होतं ना की अरे तू ओरिओ खाऊ नको किंवा तू चॉकलेट्स खाऊ नको, तू बिस्किट खाऊ नको, मग त्याने खायचं काय? बरं आजूबाजूची सगळी लोक खातात तर तो खाणार. लेट हिम ईट दॅट, बट देन त्याच्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगणं खूप गरजेचं आहे. सो ब्रशिंग इज वन पार्ट. वी सॉ हाऊ टू ब्रश. 2 ते 2.5 मिनिटं ब्रशिंग झालंच पाहिजे. दॅट्स समथिंग वी ॲक्च्युली डोंट फॉलो. म्हणजे टायमर लावा प्रॉपर किंवा घड्याळात तुम्ही तुमचं मोजा, पण ते करणं पाहिजे. जे मगाशी तू म्हणलास की आता आपण कपडे धुताना डिटर्जंट टाकतो, सर्फॅक्टंट हा आपल्याला शब्द माहिती आहे सगळ्यांना. का टाकतो? की जेव्हा ती जी फोमिंग ॲक्शन असते ना त्याच्यामुळे जो काही मळ साठलेला आहे त्या कपड्यांवरचा तो निघायला मदत होते. समथिंग सिमिलर अ टूथपेस्ट. म्हणून टूथपेस्ट. पण आता टूथपेस्टमध्ये सुद्धा इतके प्रकार झाले. मला अलीकडे आवडलेली एक टूथपेस्ट म्हणजे तसं मी प्रयोग करत असतो पण चारकोल कोळसा असलेली टूथपेस्ट, ज्याच्याने कदाचित कलरमध्ये दाताचा फरक पडतो आणि तो खरं पडतो. म्हणजे जाणवतं की 5-6 दिवस ब्रश केल्यानंतर थोडासा फरक पडलेला आहे. किंवा आयुर्वेदिक टूथपेस्ट पण असतात की आयुर्वेदिक असतात जसं विकोची. तुम्ही काय रेकमेंड करता?
सो ह्याच्यामध्ये ना यू हॅव टू बी अ लिटल केअरफुल व्हेन इट कम्स टू एस्पेशली चारकोल बेस्ड ऑर व्हायटनिंग. त्याचा ॲब्रेसिव्ह किंवा त्याचा फिलर कंटेंट हा जास्त असतो. सुरुवातीला कसं होतं की दातांवरती वर्षानुवर्ष जो स्टेन साठलेला आहे तो गेल्यावरती दे स्टार्ट लुकिंग व्हाईटर. सो येस, दॅट इज ट्रू टू अ सर्टन एक्सटेंट, बट इफ यू कीप ऑन युझिंग दॅम इनॅमेल अपग्रेड व्हायला लागतं. ओके. सो दॅट इज नॉट अ लॉंग टर्म सोल्युशन. म्हणजे जनरली आम्ही हे कधी देतो की बाबा आता घरी लग्न आहे, माझंच लग्न आहे, भावाचं लग्न आहे, यू आर गोइंग टू बी फोटोग्राफ्ड मच, प्लीज यूज दम. एक महिनाभर वापरा किंवा एक छोटी ट्यूब संपेपर्यंत वापरा. व्हायटनिंग टूथपेस्ट खूप आहेत, सो काही हरकत नाही वापरायला, पण त्याचं एक लिमिट ठेवा. स्टेन रिमूव्हल करता दे आर वंडरफुल, नक्की काम करतात. आता आपल्याकडे काही जणांना ना खूप चहा कॉफीची पण सवय आहे ना, सो त्यांनी ते जरूर वापरावं. पण मुळात इथे परत की कॉझिटिव्ह फॅक्टरवरती काम नाही केलं ना तर वरनं कितीही डागडुजी केली तरी उपयोग नाही आहे. सो यू हॅव टू रिड्यूस ऑन द इंटेक ऑल्सो, की तुमचं चहा कॉफीचं प्रमाण हे प्रमाणातच राहिलं पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही व्हायटनिंग टूथपेस्ट वापरता तो जो स्टेन क्रिएट झालेला असतो तो जातो. सो दॅट्स वाय यू गेट दॅट फ्रेशर व्हाईटर लुक. पण इफ यू कंटिन्यू युझिंग दॅट इट्स डेफिनेटली गोइंग टू हार्म युअर इनामेल. सो डोंट यूज इट बियॉन्ड अ सर्टन पॉईंट. डिसेन्सिटायझिंग टूथपेस्टचं पण तसंच आहे. आता काही लोकांचे ते प्रमाण खूप कमी आहे, सो आधीच क्लॅरिफाय करते की एस्पेशली सिनियर सिटीजन्समुळे वी सी की सेन्सिटिव्हच जात असतात त्यांचे, सो त्यांनी ती परपेच्युअली वापरणं मेक सेन्स. पण आता सपोज थंडीमध्ये ना आपल्याला खूप आमच्याकडे खूप पेशंट येतात की थंडी सुरू झाली की 2 आठवड्यात पेशंट येतो की डॉक्टर अहो दुखतंय हो, सेन्सिटिव्हिटी वाटते, चहा सकाळचा घेता येत नाहीये. तेव्हा कारण असं होतं की आपलं इंटरनल आणि एक्सटर्नल टेम्परेचर ह्याच्यामधला जो ड्रॉप असतो ना हा खूप वाढतो. किंवा आय डोंट नो इफ यू हॅव एव्हर एक्सपिरियन्स दिस की जेव्हा वी आर फ्लाइंग ॲट अ व्हेरी हाय अल्टिट्यूड यू माइट फील सेन्सिटिव्हिटी, दात दुखतात. त्याचं कारण ते असतं की प्रेशर फेनॉमिनन ऍक्ट करतो. सो मगाशी जे मी फ्लुइड मेन्शन केलं दॅट इज नोन ॲज अ डेंटायनल ट्युब्युलर फ्लुइड किंवा त्याचे टेक्निकल नेम्स आहेत. सो ते जेव्हा फ्लुइड कॉम्प्रेस आणि डिकॉम्प्रेस होत आहे ना त्याच्यामुळे ही सेन्सिटिव्हिटी आहे. सो दॅट इज बॉडीज वे ऑफ टेलिंग यू की डोंट डू वॉट यू डुईंग. सो मे बी द सेन्सिबल थिंग टू डू विल बी की गार पाण्याने, नळाला जर का पाणी गार आहे त्यांनी चूळ भरू नका, थोडं वॉर्म करा, त्यांनी करा. पण मे बी मग थंडीचा सीझन डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट वापरा. याच्यामध्ये अजून एक आपण मगाशी चूळ भरण्याबद्दल बोललो आणि पुढे चूळ आणि फ्लॉसिंग बद्दल सुद्धा बोलणार आहोत. चूळ भरताना जे आपण समजा पाणी टॅप वॉटर वापरलं किंवा थोडंसं गरम करून वापरलं, असंही काही त्याच्यामध्ये घटक घालता येतात का? की जसं मी ऐकलं होतं की त्रिफळा पावडर जी असते ती थोडीशी घालून तुम्ही चूळ भरा, ज्याच्यानी बॅक्टेरिया सगळे जाऊ शकतात. तसं अजून काही असं? हो. सो त्रिफळा इज अ एक्सलंट वे आउट. म्हणजे मी ते नक्की रेकमेंड करेन. फक्त त्रिफळा बोटावर घेऊन चोळू नका. अगेन ॲब्रेसिव्ह ॲक्शन वाढते, जे फ्रिक्शन जनरेट होतं ना, म्हणजे दॅट इज एक्झॅक्टली द रिझन वाय वी डोंट रेकमेंड टूथ पावडर्स. बरोबर. बोटाला ते कितीही मऊ वाटलं तरी तू एका सरफेसवरती हे करून त्याला जेव्हा चोळतोस ती ॲब्रेसिव्ह ॲक्शन क्रिएट होते. पण खरं तर मी असं ऐकलं होतं की ती जी टूथ पावडर असते ना ती खरं असते हिरड्यांसाठी आणि ना की एनॅमलसाठी. तर कदाचित हिरड्यांसाठी वापरली की ते हिरड्यांच्या आरोग्यासाठी कदाचित जास्ती, कारण अरे हिरडी आणखीन सॉफ्ट आहे ना. इफ यू फील इट फॉर युअर सेल्फ, नखाने जस्ट टच करून बघ. हिरडी हा इतका नाजूक विषय आहे म्हणजे, आणि तो इतका अमेझिंग आय विल से कॉम्पोनंट आहे. म्हणजे अगेन की 0.25 मिलीमीटर्स करेक्शननी पण फरक पडतो, त्या लेव्हलचं म्हणजे आम्ही बघत असतो. सो हिरडीला डेफिनेटली नाही. किंवा कुठेतरी आपण किती प्रेशर वापरतोय त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. सो अ व्हेरी सिम्पल ट्रिक फॉर दॅट इज की मी आता माझं हे नख दाबते ना तर हे व्हाईट होतंय बघ, ब्लांचिंग म्हणतो आपण. एवढंच प्रेशर पाहिजे. आपण मोरी नाही घासायची, आपल्याकडे आपण मोरी घासतो, दात घासतो, कमी प्रेशर लागतं. दॅट्स व्हॉट यू नीड. पण परत तो एक सायकोलॉजिकल कॉम्पोनंट आहे. मी जास्त जोरात घासले की मी जास्त चांगले घासले असं नाहीये. दिस इज व्हॉट यू नीड. बॉडी नीड्स ओनली दॅट. सो आपण तो रिस्पेक्ट ठेवून वागलं पाहिजे. पण तुझा प्रश्न उत्तम होता की जर का मी व्हाईट पार्टला ब्रश करते तर मग पिंक पार्टचं काय? दॅट ऑल्सो नीड्स टू बी क्लीन. दॅट डेड सेल्स तिथे पण साठतायत ना. जसं आपण टॉवेलनी जेव्हा अंग पुसतो डेड सेल्स जातात, सो दोज डेड सेल्स ऑल्सो नीड टू बी रिमूव्ह. सो त्रिफळा चूर्ण इज अ एक्सलंट रेमेडी फॉर इट. पाण्यात टाकून त्यांनी चूळ भरा किंवा तुरटी सारखं मॅजिकल हे नाहीये, मी असं म्हणेन. तुरटी पाण्यात फिरवून त्याच्याने चूळ भरावी. त्यांनी चूळ भरा आणि दॅट शुड बी द लास्ट थिंग इन युअर माउथ. तुरटीनी इंटरेस्टिंगली तुम्ही तुरटी म्हणलात म्हणजे मला, आणि मग अशी आपण पीएच बद्दल बोलत होतो की ऍसिडिटी आहे का, तुरटीनी अल्कलाईन होऊ शकतं ना? होऊ शकतं. आपण आता ट्रॅडिशनली पाणी स्वच्छ करायला तुरटीच वापरायचो. तुरटी तर कदाचित सर्वात बेस्ट आणि नो साईड इफेक्ट्स.
सी फक्त माउथवॉश ती, गिळू नये, तुरटीचं पाणी गिळू गिळल्यावर नये. चांगलं नाही असंही म्हणतात ना, कारण की चांगलं नाही म्हणण्यापेक्षा तुला अगदी खरं सांगू का, ते तुरट लागतं. दॅट्स वाय इट्स तुरटी. That's all. इट्स Okay. नॉट कम्फर्टेबल. ओके. आणि म्हणजे सिक्वेन्स विचारशील तर ब्रशिंग व्यवस्थित 8 ते 10 चुळा भरणं. चूळ भरताना स्विशिंग ऍक्शन महत्वाची, म्हणजे हो. तुमचा गाल हल्ला पाहिजे. हल्ला पाहिजे, हे जाणवलं पाहिजे की पाणी जातंय आणि सगळीकडे. दाखवायचं नाहीये त्याला नैवेद्यासारखं, ते ऍक्च्युली हल्लं पाहिजे हल्लं आतमध्ये. पाहिजे. देन यू थ्रो इट आउट. सो 8 to 10 चुळा भरणं, वॉटर फ्लॉसर, मग तुरटी. फ्लॉसिंग. Yes. फ्लॉसिंग म्हणजे मला परत आता फ्लॉसिंग जेव्हा नवीन नवीन आलो होतो तेव्हा कदाचित मी शाळेमध्ये असेन, बरोबर. आणि फ्लॉसिंग आल्यावर तो असा धागा यायचा Yes. आणि त्या धागाने करायला जायचो आणि धाग्याने दातामध्ये घातलं की एक तर तो धागा तुटायचा. तुटायचा Yes. किंवा दातामध्ये बघितलं की दातामध्ये थोडंसं रक्त यायचं आणि ते दिसायचं, अरे रक्त आलं. हो. पण आता हो. वॉटर फ्लॉसिंग हे सुद्धा जसं इलेक्ट्रिक ब्रश सारखं म्हणलं तसं खूप लोक वापरायला लागले. वी हायली काय फरक रेकमेंड. आहे दोन्हीमध्ये? सो Okay. ट्रॅडिशनल थ्रेड फ्लॉसर जो आहे तो तू राईटली एक्सप्लेन की एकदा तो तुटतो. इट इज अ मोर टेक्निक सेन्सिटिव्ह आय से मेकॅनिझम. सो जेव्हा आम्ही फ्लॉस करतो ना, म्हणजे आम्हाला आता कधी कधी फिलिंग करताना किंवा कॉन्टॅक्ट ओपन आहे ना, मी आता कॅप बसवली आहे, हो. ती कॅप दॅट एरिया शुड बी फ्लॉसेबल. आय हॅव टू एन्श्युअर की बाबा तुला तिथे फ्लॉस करून हे करता येते. पण वेन आय से तुला करता येतं म्हणजे आय एक्सपेक्ट की यू शुड यूज अ वॉटर फ्लॉसर, बट आय विल बी युझिंग अ थ्रेड फ्लॉसर. दॅट्स लाईक अ टेस्ट फ्रॉम माय साईड की सगळं ओके आहे ना. सो जेव्हा आपण फ्लॉस इन्सर्ट करतो, इन्सर्ट केल्यावरती तो जर का असाच्या असा बाहेर उचकटून काढला ना, दॅट इज अ रॉंग थिंग टू डू. Okay. सो इफ यू आर युझिंग अ थ्रेड फ्लॉसर, आत जा, आत बाहेर करा. आता अगदी खरं सांगू ना तर थोडंसं इथे फक्त मेन्शन करते. ओके. सो फ्लॉस कुठे पोचला पाहिजे माहितीये का? इथे पोचला पाहिजे. इफ यू सी दिस एरिया, राईट. हां, म्हणजे इथे फ्लॉसिंग नाही करायचंय, इथे फ्लॉसिंग करायचंय. सो तो हिरडीच्या आत आतमध्ये गेला पाहिजे. ऑलमोस्ट. सो तुम्ही फ्लॉस करा, म्हणजे आतभार करा, आतला हात सोडून टाका, बाहेर त्याला पुल करा. पुल करा. डोंट टग इट आउट. करेक्ट. इफ यू टग इट आउट, एक तर ते तुटू शकतं. तुमचं जर का सपोज तिथे फिलिंग केलेलं असेल किंवा कॅप्स असतील तर त्यांना सुद्धा धक्का लागायची संभावना असते. फिलिंग्स आणि कॅप एवढे वीक नाही, पण परपेच्युअली डे इन डे आउट तुम्ही एक्सपोनेन्शियली ही ऍक्टिव्हिटी करत राहता. इट बिकम्स अ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. करेक्ट. दॅट इज अ प्रॉब्लेम. सो या सगळ्यावरती तोडगा म्हणून आजकाल वॉटर फ्लॉसर. वॉटर फ्लॉसर म्हणजे काय की आता डेंटिस्टकडे काम करतं सांगते. सो बेसिकली तुम्ही जेव्हा डेंटिस्टकडे जाता ना, आमच्याकडे ते कसं फुसफुसचं मशीन असतं ना, की आम्ही हवा टाकतो किंवा पाणी उडवतो. सो ते जे पाणी येतं पूर्ण 1 तासामध्ये तेवढंच एक छान वाटतं. सो ते तू घरी करतोस. दॅट इज व्हॉट यू आर डुईंग. ओके. सो हे म्हणजे दिस इज अ मशीन दॅट आय यूज माय सेल्फ. सो ह्याच्यामध्ये पाणी हे होतं. द ब्युटी इज की मी ह्याच्यातच त्रुटीचा खडा ठेवते. ओके. सो इट वर्क्स. आणि हे मशीन प्रत्येक जण घरी घेऊ शकता. अमेझॉनवरती मिळतं. इफ यू आर इंटरेस्टेड आय कॅन सेंड यू द लिंक. युअर व्ह्युअर्स कॅन लुक इन टू इट. सो आता मी पाणी नाही ह्याच्यात ठेवलं कारण वी आर वर्किंग ऑन इट. सो बेसिकली जेव्हा तुम्ही ऑन करता आणि आता डेमो असा, सो फ्लॉसचं जे टिप आहे ना ते 2 दातांच्या मध्ये टच करायचं आहे आपल्याला. दिस इज हाऊ इट शुड रन. ओके. अँड डू यू हॅव टू मूव्ह इट? नॉट रिक्वायर्ड. सो इट्स लाईक अ स्प्रे ऑफ वॉटर ना, ते तेवढ्या फोर्सनी जे काय अडकलेलं आहे ते काढणार आहे. सो हलवायची गरज नाहीये. बाहेरनं एकदा केलं बरं, म्हणजे वरती खाली दोन्हीकडे करा. इफ यू फील की आता सपोज बाबा एखादा आपल्या तोंडातला एरिया असा आहे की जिथे फूड लॉजमेंट जास्त आहे, तिथे तुम्ही हा अँगल असा वाकडा करून पण करू शकता. आतल्या साईडनी करू शकता. सो इट्स व्हेरी इझी, इट्स व्हेरी कम्फर्टेबल आणि खूप छान. म्हणजे जिथे ब्रशिंग होत नाही ना तिथे फ्लॉसिंग होतं. सोप्पा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं की व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन ब्रशिंग अँड फ्लॉसिंग. की जो सरफेस ब्रशेबल आहे तिथे तुम्ही ब्रश करताय, जिथे ब्रशिंग होणार नाही तिथे तुम्ही फ्लॉसिंग करताय. सो फ्लॉसिंगचा एक राऊंड इज मोर दॅन. आणि फ्लॉसिंग दिवसात एकदा केलं तरी रात्रीचं, येस, रात्रीचं ब्रशिंग हे महत्वाचं आहे. आणि दिवसाभरात आपण पाणी पितो, सम ऍक्टिव्हिटीज आर गोइंग ऑन, सो दॅट इज ओके. मी काल अजून एक ठिकाणी वाचत होतो की दाताचं आरोग्य आणि काही आजार ह्यांचं सुद्धा जवळचं नातं असू शकतं. फॉर एक्झाम्पल दाताचं आरोग्य आणि डिप्रेशन किंवा दाताचं आरोग्य आणि हार्ट हेल्थ किंवा दाताचं आरोग्य आणि डायबेटीस. तर ते कसं या 3-4 केसेसमध्ये सांगते. सो बेसिकली वेन वी लुक ॲट टीथ वी क्लासिफाय द डिसीजेस इन 2 सेक्शन्स, ब्रॉड सेक्शन्स. एक बायोलॉजिकल असतो, एक मेकॅनिकल असतो. सो बायोलॉजिकल कॉम्पोनंटमध्ये जिथे जिथे ऑर्गॅनिझम्स येणार आहेत किंवा जिथे जिथे तुमचं रक्ताभिसरण येणार आहे, हा सगळा कॉम्पोनंट तिथे जातो. मेकॅनिकल फेल्युअर किंवा मेकॅनिकल इश्यूजमध्ये दात खाणं,
स्ट्रेस रिलेटेड, अँझायटी रिलेटेड या सगळ्या गोष्टी येतात. सो हे दोन्ही भाग वेगवेगळे, त्यांच्या ट्रीटमेंट्स त्यामुळे वेगळ्या. हे खूप मोठं शास्त्र आहे, त्याला खरंच खूप वर्ष जातात हे आत्मसात करायला. सो आय कॅनॉट गो मच इन टू डिटेल्स ऑफ इट. पण कमिंग टू द, पण अशा काही केसेस आहेत का की जे बघितलं तुम्ही की काही सिम्पटम्स दिसले आणि आजार वेगळेच होते? डेफिनेटली. सो बरेच जण, अरे आम्ही प्रायमरी डायग्नोस्टिशियन असतो असं मला वाटतं. मग एक अगदी उदाहरणार्थ एक केस सांगायची मी नक्की सांगते, पण प्लीज ती नेक्स्ट टाइम तुम्हाला तसं वाटायला लागलं की मला तेच झालंय असा निष्कर्ष काढू नका. त्याची प्रोबॅबिलिटी कमी असते. सो माझ्याच मैत्रिणीचा नवरा होता, माझ्याकडे आला. तो म्हटला, अगं 3-4 दिवस ना, तो ही इज अ व्हेरी एव्हिड फिटनेस पर्सन, सायकलिंग वगैरे मजबूत करतो, तो व्यायाम करतो. सो तो म्हटला, अगं मी सायकलिंग करायला लागलो, स्पिनिंग करायला लागलो, स्टेशनरी सायकलिंग, की माझे ना जॉ मसल्स भयंकर दुखतात, खूप दुखतं. म्हणजे मला हे सगळं असं एकदम आवळून येतं. काय होतंय? म्हटलं ठीक आहे, लेट्स चेक. सो आय चेक्ड हिज टीथ. दाताला काही इश्यू नव्हता. आय चेक्ड हिज जॉईंट. सो अगेन हा जो एक एक्झामिनेशन आहे ना, हे झालं पाहिजे. आय डोंट नो हाऊ मेनी पीपल आर ॲक्च्युली त्यांनी आयुष्यात हे किती वेळा करून घेतलंय, पण हा जॉईंट खूप महत्त्वाचा असतो. त्याची मोबिलिटी, त्याचं फंक्शनिंग नॉर्मल होतंय ना, हे बघितलं गेलं पाहिजे. बिकॉज दॅट टेल्स अस समथिंग. जेव्हा होत नसतं तेव्हा. सो ते सगळं त्याचं नॉर्मल होतं. तर माझ्या लक्षात, मग त्याला मी म्हटलं, अरे नक्की प्लीज थोडंसं फिलिंग डिस्क्राईब करतोस का, की काय होतं? तो म्हटलं, अगं असं चोक झाल्यासारखं होतं, की सगळं ना असं सगळे मसल्स एकदम घट्ट 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 आवळून आल्यासारखं, एक असं त्याच्यात एक प्रचंड ताण निर्माण होतो. मी म्हणलं, हे डेंटल नाही आहे, दाताशी रिलेटेड नाही आहे, इकडनं प्लीज उठ, तुझ्या फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्टकडे जा. दिस टेल्स मी दॅट दिस इज अ माइल्ड हार्ट अटॅकचं हे इंडिकेशन होतं. 2 दिवसांनी त्याची अँजिओप्लास्टी झाली. दॅट इज हाऊ समटाईम्स वी कॅन हेल्प इन डायग्नोसिस. इट्स अ रेअर केस, असं प्रत्येकाला होत नाही. सो नेक्स्ट टाइम युअर जॉ स्टार्ट्स हर्टिंग, डोंट थिंक यू आर हॅव्हिंग अ हार्ट अटॅक. इट डझंट वर्क दॅट वे. देर आर लॉट ऑफ फॅक्टर्स इन्व्हॉल्व. म्हणजे आता थोडं सारं काय होतं की जेव्हा हे असं आपण बोलतो ना, म्हणूनच मी हे पॉईंट आउट करते की हे प्रत्येकाच्या बाबतीत नाही आहे. कारण ऑलरेडी जर का एखाद्याला त्याची अँझायटी असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल, सो त्याच्या डोक्यात आपल्याला हे परमनंटली इन्स्टॉल नाही करायचे की अरे मसल्स दुखत आहेत म्हणजे हार्ट अटॅक. इट्स नॉट दॅट. पण येस, असं काही होत असेल, प्लीज टेक युअर सेल्फ टू द कन्सर्न डॉक्टर. हे तुमचं तुम्ही घरी नाही करू शकत. तसंच काही जणांच्या ना तोंडाला वास खूप येतो आणि खूप वेळा वास येतो किंवा तुम्ही खूप डिहायड्रेट झाला असाल दिवसामध्ये, तर तो वास कदाचित वाढलेला जाणवतो. त्या ओडरवरनं सुद्धा काही गोष्टी कळू शकतात का? हो, नक्कीच. आता सपोज असं असेल की लिव्हरची थोडी काही डिसऑर्डर असेल, फ्रुटी ओडर असतो. ओके. सो दॅट नीड्स टू बी अंडरस्टूड. हां, सो अगेन हा एक फॅक्टर आहे. डायबिटीस, म्हणजे माझ्याकडे बरेचदा असं झालेलं आहे की पेशंट आलाय की मॅडम दात खूप खराब आहेत, आता सगळे काढूयात, कवळी करूयात, गिव्ह मी सम लॉंग टर्म सोल्युशन, की माझे दात खराब आहेत. म्हणलं ओके, आपण चेक वगैरे करू. मग आम्ही एक ना साधारण एक 5-6 ह्याची लिस्ट असते. पण ते दात बघून समजतं की क्रोनिक इन्फेक्शन, डायबिटीसमध्ये कसं होतं की डायबिटीस आणि इन्फेक्शन्स, ते गो हँड इन हँड. तुम्ही डायबेटिक असाल तर तुमचं इन्फेक्शन हे कायम त्या शरीराला, इट्स अ आयडियल एन्व्हायरमेंट फॉर द इन्फेक्शन. डायबेटिक व्यक्तीचं जे काय आतले बदल झालेले आहेत, त्या इन्फेक्शनला तिथे राहणं हे खूप सोपं जातं. आणि बरोबर उलट आहे की इन्फेक्शन असल्यामुळे तुमचा डायबिटीस हा कंट्रोलमध्ये यायला त्रास होतो. सो डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी 6 महिन्यांनी चेकअप आणि वर्षातून एकदा क्लिनिंग करणं मॅन्डेटरी आहे. किंवा डायबिटीस तुम्हाला असेल तर तुमची दात किडण्याची प्रक्रिया ही कदाचित जास्ती बाय डिफॉल्टच असते असं म्हणायला हरकत नाही. इनडायरेक्टली असते. त्याचं कारण समजून सांगते की आता स्पेशली डायबिटीसची जी मेडिसिन्स आहेत की नाही, तुम्ही आता आपल्याकडे साधारण आपण एक असा क्रम बघतो बघ की 55-60च्या पुढे काहीतरी आजार क्रिएट होतो, आपण औषधं घेतो. सो लेट्स से अ पर्सन वॉज डायग्नोज विथ डायबिटीस टाईप 2 अँड ही इज बीन टेकिंग दोज मेडिसिन्स फॉर अ लॉंग टाईम. इफ ही हॅज बीन टेकिंग इट फॉर 10-12 इयर्स, तुमचा सलायवेशनचा जो रेट आहे तो कमी होतो. दॅट लीड्स टू अ ड्राय माउथ अँड दॅट कॉजेस इन्क्रीज इन डीके. सो डायरेक्ट कोरिलेशन आहे का? नाही. अनदर थिंग, सपोज डायबिटीस आहे, मी विचारलं नाही, पेशंटनी मला सांगितलं नाही, दोन्ही गोष्टी होतात. हां, म्हणजे बरेचदा आम्ही असं असतं पेशंटचं पण थोडं की अरे ह्यांना सांगितलं ना की आता मला या टेस्ट करायला पाठवणार. दे डोंट वॉन्ट टू हॅव दॅट वन ॲडिशनल अपॉइंटमेंट, दे डोंट वॉन्ट टू हॅव दॅट हॅसल. पण प्रॉब्लेम काय होतो की सपोज पेशंटला डायबिटीस आहे, गॉड फॉरबिड मी दात काढला आणि तो डायबिटीस अनकंट्रोल्ड असेल, तर ते जे वुंड आहे ना ते चिघळतं, ते फेस्टर होतं. दिस कॅन ॲक्च्युली कॉज लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स. सो ते 2 एक्स्ट्रा अपॉइंटमेंट्स लागू देत. तेवढा तुम्ही वेळ प्लीज स्वतः करता काढा, पण अशी रिस्क घेऊ नका. सो म्हणून अँटीबायोटिक न देता जिथे जिथे सर्क्युलेशनशी संबंध येणार आहे, म्हणजे कुठे तर दात काढणं, क्लिनिंग,
इम्प्लांट्स हे अँटीबायोटिक कव्हरशिवाय करायचं नाही. रूट कॅनलला नॉट कंपल्सरी. म्हणजे स्पेशली तो दात खूप दुखत असेल किंवा तिथे तुम्हाला हिस्ट्री असेल डायबिटीसची वगैरे, तर किंवा आता आज म्हणजे सी डेंटल पेन इज रिअली बॅड. वी अंडरस्टँड दॅट, वी रिस्पेक्ट दॅट, वी सिम्पथाईज विथ दॅट. माझा आज दात दुखतोय, आजच काढा, हा जो अट्टहास असतो ना, बरं सुरुवातीला कसं होतं की कधी कधी डेंटिस्ट सुद्धा बाबा पेशंट येणार नाही या भीतीने त्याला बळी पडतो. त्यांनी पडू नये हे अगदी खरं आहे. पण सी व्यक्ती तितक्या प्रकृती ना, म्हणजे आम्ही पण असे खूप पेशंट्स बघतो की आम्हाला सुद्धा मॅनेज करणं त्यांना अवघड असतं किंवा कधी कधी ते खूप प्रेशर पण असतं. पण सपोज मी म्हणजे माझा दात दुखतोय आजच काढा, नाही मी नाही येणार, मला औषधं नाही, मला आजच दात काढला आणि ते जर का इन्फेक्शन जे मगाशी आपण बोललो की पीएच अँटीबायोटिक घेतो त्यामुळे काय होतं की बॅक्टेरियल जे तुमचं मल्टिप्लिकेशन आहे ते कमी होतंय. दॅट इज इम्पॉर्टंट. सो मी ठीक आहे सोर्स ऑफ इन्फेक्शन काढला, पण आजूबाजूला म्हणजे हाडामध्ये हिरड्यांच्या इथे जे बॅक्टेरिया आहेत दे आर गोइंग टू प्रॉलिफरेट ॲट अ फास्टर रेट. सो ते इन्फेक्शन चिघळणार आहे. सो प्लीज डोंट डू दॅट. टेक वन मोर सिटिंग. आणि त्याचा दुसरा ॲस्पेक्ट असा की जेव्हा तुम्ही अँटीबायोटिक सुरू करता, आज अँटीबायोटिक सुरू केलं की नॉर्मली आम्ही 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी 48 hours to 72 hours म्हणजे 5 ते 6 डोसेस झाल्यानंतर दात काढतो. कारण तो पीएच तिथे रेग्युलेट झालेला असतो, ॲनेस्थेशिया काम करतो. सो दॅट इज द other side of it, but from a patient safety side of it, you need to have that cover. Don't do it without cover. डायबिटीजबद्दल अजून एक असं एक ऑब्झर्वेशन असं मला वाटतं, आणि करेक्ट मी, युअर अ डॉक्टर, ते म्हणजे की डायबिटीस ज्या लोकांमध्ये असतो ना त्यांना ओव्हरऑल सेन्सिटिव्हिटी ऑफ पेन ऑर स्वीट किंवा जे एक्स्ट्रीमच्या आपल्या ज्या कंडिशन्स असतात ना, एक्स्ट्रीम स्वीट किंवा एक्स्ट्रीम तिखट किंवा पेन जास्ती किंवा कमी हे कळत नसतं किंवा ती सेन्सिटिव्हिटी जात असते कारण की नर्व्स तुमचे न्यूरोपॅथीचा भाग आहे झालेले असतो. डेंटलमध्ये थँकफुली ते नाहीये. वी डोंट सी दॅट मच इन डेंटिस्ट्री, पण येस इट इज रेलेव्हंट टू. म्हणजे डायबिटीस झालेली लोक, डायबिटीस असलेली लोक किंवा पहिल्यांदाच डायबिटीस डिटेक्ट झालाय अशी लोक ही दाताचं इन्फेक्शन खूप पुढे गेल्यावर तुमच्याकडे येतात का, आणि मग तुम्ही सांगता की अरे जाऊन जरा शुगर चेक करून ये बरं का, असं होऊ शकतं. तसंच डेंटिस्ट परसेप्शन जातं, दॅट परसेप्शन सफर्स. म्हणजे सेन्सिटिव्हिटी नसते किंवा तुम्हाला कळतच नाही की इथे आपल्याला दुःख. हां, म्हणजे काय म्हणशील ना की टू पुट इट इन अ व्हेरी सिम्पल टर्म्स व्हॉट यू सेड इज राईट, की ते त्या पेशंटला ते पॉइंट आउट नाही करत किंवा त्या लक्षातच आलेलं नसतं. ते झालेलं असतं, ते कळत नसतं. बरोबर. किंवा सिमिलरली एकदा एक खूप छान डेंटिस्टकडे मी जायचो आणि अगदी शाळेमध्ये असताना, आणि त्या डेंटिस्टनी एक ट्रीटमेंट झाल्यावर 2-4 फिलिंग झाल्यावर ते असं सहज एक सांगितलं होतं की तू ना एकदा क्लॉटिंग फॅक्टर चेक करून घे, किती छान क्लॉट होत आहे. तर मी म्हटलं का डॉक्टर? ते म्हटलं नाही माहिती असलेलं बरं की किती वेळात रक्त आपलं गोठतं. तसे किती म्हणजे किती छोटे छोटे बारीक बारीक गोष्टी आहेत ना. आपण म्हणतो की डेंटिस्ट्रीमध्ये मध्ये काय फक्त तो ड्रिल घेऊन आपलं इट्स अ स्पेशालिटी फ्रॉम डे वन ना, म्हणजे दॅट इज वाय द रेस्ट ऑफ द बॉडी कम्स अंडर अ डिफरंट ब्रॅकेट, टूथ कम अंडर अ डिफरंट ब्रॅकेट. अजून एक प्रश्न, आता परवाच म्हणजे आपण बोललो तेव्हा मी तुमच्याशी शेअर पण केला की रूट कॅनल केल्यामुळे रूट कॅनलच्या ट्रीटमेंटमुळे कॅन्सर होऊ शकतो असा रिसर्च होऊन काही डॉक्युमेंटरी एक येणार होती नेटफ्लिक्सवरती, आणि ती डॉक्युमेंटरी काही शेवटी आली नाही. बरोबर. पण खरं आहे हे रूट कॅनलमुळे कॅन्सर होऊ शकतो? नाही, अजिबात नाही. कॅन्सरचे महत्वाचे 2 फॅक्टर्स प्लीज लक्षात घेऊ. एक तर काहीतरी तुम्हाला हॅबिट असतं, आणि ट्रॉमा. हे जे मगाशी आपण बोललो ना, तर अक्कलला न काढल्यामुळे तिथे जर का ती घासत राहिली त्याच्यामुळे अल्सरेशन झालं, दॅट डेफिनेटली कॅन प्रोग्रेस इन टू अ कॅन्सर. सो आजकाल ही जी कॉन्ट्रावर्सी क्रिएट झाली आहे ना, ह्याला बेसिस माझ्या मते नाहीये. पहिलं जे रूट कॅनल केलं होतं ना ते 1766 साली केलं होतं. त्याच्या आधी सुद्धा काही डॉक्युमेंटेशन्स आहेत, पण प्रॉपर रूट कॅनल वॉज डन इन लेट्स से 18th century. फर्स्ट इम्प्लांट वॉज डन इन 1965. सो प्लीज अंडरस्टँड की ही एक टाइम टेस्टेड मेथड आहे. आपण कशी करतो ह्याला नक्की महत्व आहे. म्हणजे आता सपोज मी चहा पिते, मी टपरीवरती चहा पिते आणि मी ताजमध्ये जाऊन चहा पिते, त्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला फरक आहे. सो काय इक्विपमेंट वापरताय तुम्ही, ते परफॉर्म कसं करताय, ते सील कसं करताय. सो आता रूट कॅनलच्या बाबतीत म्हणशील ना, तर जिकडनं कीड लागलेली आहे ते तर आपण करतोच आहोत, पण म्हणजे रूट कॅनल झाल्यावरती परत कधीच आयुष्यात कीड लागत नाही का, तर हे खोटं आहे. सो दिस इज अ स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉर रूट कॅनल, की आता हे कीड लागली आहे, इथे खाली तो ॲब्सेस झालाय, गळू झालाय. सो इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर द पेशंट इज ॲब्सोल्युटली कम्फर्टेबल. वी स्टार्ट ड्रिलिंग इट.
हे जे आतलं जे नर्व स्ट्रक्चर, की जी नर्व आहे ना ती पार्शली किंवा कम्प्लिटली डेड झाली असते. अनादर मिसनोमर वी हिअर इज की अरे रूट कॅनलमुळे माझा दात डेड झाला. नाही, ती कीड ऑलरेडी आतमध्ये पसरली होती त्याच्यामुळे तो डेड झालाय, कम्प्लिटली ऑर पार्शली, दॅट डिपेंड्स. पण रूट कॅनल केल्यामुळे दात डेड होत नाही, इन्फेक्शनमुळे दात डेड झालेला असतो. सो फर्स्ट सिटिंगमध्ये ना हे डिसइन्फेक्शन होणं खूप गरजेचं आहे. हे कसं करतो ह्याला खूप महत्त्व आहे. त्याच्याकरता वेगवेगळे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत. डेंटिस्ट ऑल्सो नीड्स टू इन्व्हेस्ट इन ऑल दिस. दॅट्स वाय डेंटिस्ट्री इज अ व्हेरी टेक्निक सेन्सिटिव्ह किंवा टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन सायन्स. सो माझे सासरे त्यांनी 72 साली दवाखाना सुरू केला पुण्यात, टिळक रोडचा आमचा पहिला दवाखाना. ते जे रूट कॅनल करायचे आणि जे मी करते ह्याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांच्या वेळेला ती मशिनरीच नव्हती. स्टील दे डिड द बेस्ट दॅट दे कुड. सो फर्स्ट सिटिंगला जेव्हा हे होतं ना की आपण हे सगळं डिसइन्फेक्ट करतोय, आतमध्ये एक ड्रेसिंग सारखं आम्ही औषध लावून ठेवतो, वरनं टेम्पररी फिलिंग देतो. वी आज द पेशंट टू कम आफ्टर 8 days 10 days वॉट एव्हर. प्रत्येक डेंटिस्टचा एक ठरलेला प्रोटोकॉल असतो. सो नेक्स्ट टाइम वेन यू कम वी फिल समथिंग. ह्याला आपण गटापरच्या म्हणतो. गटापरच्या इज अ टेक्निकल नेम. बेसिकली रबरसारखं काहीतरी मटेरियल असतं. आता हे जे तू असं बघतोस ना सगळ्या डायग्राम्समध्ये ना असं छान ते मूळ असं सरळ असतं. आयुष्यात कधीही नसतं. त्याला कर्व्हेचर्स असतात. इट कॅन बी जे शेप्ड, इट कॅन बी एस शेप्ड, इट कॅन बी झेड शेप्ड. म्हणजे माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मी एक गंमत म्हणून एक हे टाकलंय. सो ती एक मांजर ना अशी बसली आहे, तिचे दोन्ही पाय असे करून. त्याच्या शेजारी मी एक दाताचा मी रूट कॅनल केलेला फोटो टाकलाय. त्याचे रूट्स असे होते पेशंट. सो इट इज माय हेडेक टू निगोशिएट. आय डोंट एक्सपेक्ट द पेशंट टू क्रॉस होते. सो त्याचं जे निगोशिएशन असतं, सो ह्याला ना टॅक्टाईल सेन्सेशन किंवा प्रोप्रिओरिसेप्शन म्हणतो. दॅट मॅटर्स अ लॉट. मला जे काम करताना फील येतं, कारण तसं म्हणशील ना तर ही ब्लाइंड प्रोसेस आहे. रूट दिसत नाही. आपलं जे रूट आहे ते हिरडीच्या आतमध्ये आहे. सो मला दात दिसतोय, मूळ नाही दिसत आहे. पण त्यासाठी मगाशी जे तुम्ही म्हणालात ना की तुम्ही एक दुर्बीण पण आणलेली आहे आणि त्या दुर्बिणीतनं जेव्हा बघितलं तेव्हा लिटरली खूप मॅग्निफाय झालेल्या गोष्टी दिसल्या. आणि त्या दुर्बिणीचा उपयोग म्हणजे हे बाकीचे सगळे यंत्र तर तुम्ही वापरताच आहे, पण ती दुर्बीण पण खूप महत्वाची. ॲब्सोल्युटली. सो ह्याला आम्ही लूप्स म्हणतो. सो लूप्सचं ना एक हे असतं, मॅग्निफिकेशन रेशो असतो. इट कॅन बी डिफरंट फॉर डिफरंट पीपल. आपल्या वयानुसार आपल्या कम्फर्ट अनुसार असतो. कारण हे आता हा जो आहे हा 5.5 आहे. मला हा हॅपीली वापरता येतो. जनरली पीपल स्टार्ट विथ 2x 3x म्हणजे 2 times की जी काय तू इमेज बघतोयस ते दुप्पट, तिप्पट, 5 पट, 11 पट अशी ती जाते. दिस क्रिएट्स अ लॉट ऑफ फटीग ऑन आवर आईज अँड आवर हेड. सो ह्याला एक लर्निंग कर्व आहे. पण प्रत्येक डेंटिस्टनी माझ्या मते हे वापरलं पाहिजे. दिस इज नॉट ऑप्शनल एनिमोर. मी जे काय मी बघते म्हणजे आमच्याकडे ना एक असं आमचे एज्युकेटर्स म्हणतात यू कॅनॉट ट्रीट व्हॉट यू डोंट सी. सिम्पल आहे ना. आय नीड टू सी. जितकं जास्ती दिसेल तितकं छान चांगलं होऊ शकेल. सो तुमची प्रेडिक्टॅबिलिटी वाढते, सक्सेस रेशो वाढतो. करेक्ट आहे. आणि अगेन आपण मगाशी छान माइंड बद्दल सुद्धा बोलत होतो. तर जेव्हा कोणालाही एन्झायटी होते ती एन्झायटी याकरता होत असते कारण की आता पुढे काय होणार फिअर ऑफ याची माहीत नसते. पण त्या अननोनची जेव्हा आपल्याला सोल्युशन्स मिळत जातात, ती सोल्युशन्स मिळत गेली की कदाचित ते जे फिअर असतं ते कितीही मोठं असलं तरी त्याची भीती सुद्धा वाटणं बंद होऊन जातं. 100%. आणि हे जितकं पेशंट्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा बरोबर आहे तितकंच म्हणजे हे तसंच झालं की हे किती मॅग्निफाय होऊन तुम्हाला दिसेल. म्हणजे मला रात्री शांत झोपायचंय तर आय नीड टू डू ऑल दिस. की किती छान काम झालं हे तुम्हीच स्वतः अप्रिशिएट करू शकतो. सो अगेन एक माझ्या इंस्टाग्रामवरती पेजवरती एक फोटो आहे की आम्ही रूट कॅनल करताना ना आम्हाला दात कसा दिसतो आम्ही मुद्दामून शेअर केलाय. कारण लिटरली इट्स अ ब्लाइंड प्रोसेस. मी म्हटलं असं की टॅक्टाईल सेन्सेशन मॅटर्स अँड युअर इन्व्हेंटरी युअर इक्विपमेंट मॅटर्स अ लॉट. प्रत्येक ठिकाणीच आहे, मी असं नाही म्हणणार. पण आता हे टेक्निक सेन्सिटिव्ह काही प्रोसिजर्स आहेत तिथे हे जास्त मॅटर करतं. सो माझाच भाचा होता, वरचं रूट कॅनल मी करत होते दाढेचं. 3 रूट्स नॉर्मल आहेत, 4 रूट्स पण नॉर्मल आहेत, त्याला 5 होते. सो हे जर का मी घातलं नसतं मला 5चं मूळ दिसलंच नसतं. नाही दिसलं देन आय एम लिव्हिंग इन्फेक्शन बिहाइंड. दॅट इज गोइंग टू कॉज प्रॉब्लेम्स. सो कॅन्सर होईल का नाही पण मला दुखणार. अजून एक खूप इंटरेस्टिंग हे सांगते, खूप जणांना माहिती नसतं. पेशंट आमच्याकडे येतात की मला ना खूप दुखतंय वरचे दात स्पेशली आणि निघतो सायनोसायटिस. इथे सायनस आहे, स्पेसेस आहे. सो आपली ज्या वरच्या दातांचं मूळ आहे त्या मुळाचा एंड आणि सायनसची सुरुवात ही अगदी जवळजवळ आहे. सायनस कॅव्हिटी लाईज जस्ट अबाव द अपर मोलर्स. सो जेव्हा सायनोसायटिस असतो आपण आतमध्ये खूप फ्लुइड साठलेलं असतं किंवा सर्दी जाम असते, गळत नसते, तेव्हा दात दुखणं हे खूप कॉमन आहे.
सो पेशंट कम्स टू अस फॉर डेंटल पेन. इट इज नॉट डेंटल, इट इज सायनसायटिस. याच्यावरनंच एक खूप एक गोष्ट आठवली. ती गोष्ट अशी म्हणजे की माझ्या ओळखींपैकी एक मुलगा होता जो लहान होता आणि त्यावेळेला त्याचे दात थोडेसे पुढे पुढे येत होते. तर ते जेव्हा पुढे येत होते तेव्हा जेव्हा डॉक्टरांनी बघितलं म्हणजे दाताच्याच डॉक्टरांनी ते डायग्नोज केलं तेव्हा त्या लक्षात आलं की याचं माउथ ब्रिथिंग जास्ती होत असल्यामुळे किंवा ॲडेनॉइड थोडासा मोठा असल्यामुळे त्याचे दात पुढे पुढे येत होते. मग ते बॉक्सिंग करणारे जे लोक असतात ना, ते बॉक्सिंग करणाऱ्या लोकांसारखं त्याला एक गार्ड दिला होता आणि त्याच्याने त्याचे दात छान झाले आणि कदाचित ब्रिदिंगही सुधारलं असेल. म्हणजे दाताचा संबंध हा तुमच्या श्वासावरती सुद्धा आहे. हो. अरे हा एक आता ही एक कम्प्लिटली डिफरंट स्पेशालिटी इव्हॉल्व्ह होतीये की एअरवे सायन्स आणि डेंटल ह्याचं रिलेटेड आहे. आता सीपॅप मशीन्स वगैरे, आता आय एम टॉकिंग अबाउट ॲडल्ट्स, आय कम टू किड्स लेटर ऑन. सो सीपॅप मशीन्स की आपल्याला सगळ्यांना माहिती की स्लीप ॲपनिया रिलेटेड आहे. दाताची अलाइनमेंट तुमची चांगली नसेल किंवा कन्स्ट्रिक्टेड पॅटर्न असेल. कन्स्ट्रिक्टेड पॅटर्न म्हणजे काय की आता हे एक विशिष्ट पद्धतीचं डायग्नोज करण्याची ही एक पद्धती आहे. नॉट एव्हरी डेंटिस्ट विल क्लासिफाय इट अकॉर्डिंगली. पण त्याच्यामध्ये ना कन्स्ट्रिक्शन म्हणून एक पद्धत असते. कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय की इट्स कन्स्ट्रिक्टेड. द पर्सन इज ट्राईंग टू ब्रेक फ्री. त्याला जागा हवी आहे. त्याचा परिणाम आपल्या एअरवेवरती होत असतो. सो गेटिंग युअर अलाइनमेंट करेक्टेड इज अ इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ इट. सो स्लीप ॲपनिया आणि ह्याचं नक्की कोरिलेशन आहे. लहान मुलांमध्ये म्हणशील तर सम ऑफ अस उंच असतात ना, दे आर व्हर्टिकल ग्रोअर्स. सो व्हर्टिकल ग्रोअर्समध्ये प्रॉब्लेम काय असतो की ते खूप उंच असतात पण त्यामुळे त्यांचं जॉ स्ट्रक्चर हे थोडं नॅरो असतं. सो म्हणजे करेक्ट एजला जे मी म्हणेन की एक 10 वर्षाचं मुलगा मुलगी दोन्ही, मुलींमध्ये माइलस्टोन्स लवकर आहेत. सो यू प्रॉबब्ली युल हॅव टू बी अ लिटल मोर अवेअर ऑफ अबाउट इट. मुलांमध्ये थोडं उशिरा माइलस्टोन्स असतात, ग्रोथ थोडी उशिरा असते. पण या एजमध्ये सपोज तुमच्या असं लक्षात आलं की जनरल डेंटिस्ट, आणि अगेन हे जनरल डेंटिस्टच शोधतो, मग तुम्हाला तो स्पेशलिस्टकडे पाठवतो, ऑर्थोडॉन्टिस्टकडे. सो त्याच्या असं लक्षात आलं की बाबा ही अलाइनमेंट जी आहे इट इज नॉट कंड्युसिव्ह, की पुढे जाऊन ही त्रास देणार आहे. तर त्या वयामध्ये कसं असतं की ग्रोथ झालेली नसते ना, तर आपण आपले जॉईंट्स फ्यूज झालेले नसतात, म्हणजे उंची वाढणार असते किंवा एक्सपान्शनला स्कोप असतो. सो त्या वयामध्ये सपोज माझा जॉ असा आहे तो मी असा एक्सपांड केला तर हे बरेचसे प्रॉब्लेम्स तुमचे त्याच वयामध्ये सॉर्ट आउट होतात. सो अर्ली इंटरव्हेन्शन मॅटर्स, प्रिव्हेन्शन मॅटर्स. नक्कीच लहान मुलांमध्ये ना खूप वेळा जेव्हा ते वाढत असतात किंवा परमनंट टीथ जेव्हा आलेले असतात त्यावेळेला दात पुढे मागे थोडेसे बाय डिफॉल्ट आलेले असतात आणि मग कदाचित नंतर ते सॉर्ट होत असतील. पण ते कुठल्या वर्षी आई वडिलांनी बघावं की आता हे वय झालं तरी ह्याचे दात बाबा अजूनही पुढे मागेच आहेत, आता डेंटिस्टकडे जायला पाहिजे. सो लेट अस अंडरस्टँड, अक्कलदाढा वजा केल्या तर 28 दात आहेत परमनंट. हां, दुधाचे दात 20च आहेत, कारण त्या लहान मुलाचं तोंडच तेवढं असतं की त्याचं 28 दात मावणार नाही, 20च दात मावणार आहेत. सो साधारण असं धरू आपण की 6 months to 2.5 years इज अ मिल्क टूथचा इरप्शनचा एज, की ज्याच्यामध्ये दुधाचे दात येतात. ते खूप गोड असतात, छोटे छोटे छान पांढरे शुभ्र असतात, म्हणून ते मिल्क टूथ असतं. द रिझन वाय इट्स कॉल्ड इज मिल्क टूथ इज बिकॉज दे आर व्हाईट. सो साधारण मूल जेव्हा 6 वर्षाचं होतं त्याला मागच्या दाढा यायला लागतात, विच आर परमनंट. ते काहीही न पडता येतात पण त्या नवीन येत असतात. सो पेरेंट्सना असं वाटतं की हे दुधाच्या दातांचं एक्सटेन्शन आहे, ते नाही आहेत. सो 28 - 20 8 दाढा अशा आहेत की जे काहीही न पडता येणार आहेत. रोज आर युअर परमनंट टीथ. त्या सर्वात मागच्या दाढा असतात. दुधाच्या ज्या दाढा आहेत त्याची जागा प्रीमोलर्स किंवा उपदाढा घेतात. सो दॅट इज अगेन, सो फ्रॉम 6 to 14 years दिस इज अ टाइम फ्रेम की ही आपण म्हणू शकतो की एक ट्रान्झिशन स्टेज आहे की जिथे काही दुधाचे काही परमनंट असतात. ह्याला एक खूप छान नाव पण आहे, अगली डकलिंग स्टेज म्हणतात ह्याला, की पुढचे जे दात आलेले असतात ते मोठे असे बटबटीत येतात. एस्पेशली द मदर्स आर व्हेरी वरीड की अरे हा असाच दिसणार आहे का? नाही, कारण तो म्हणजे दात आधी येत आहेत आणि त्याचं फेशियल स्ट्रक्चर हे नंतर मॅच्युअर होतं. सो तू म्हणलास असं ते होतं. किती खरं आहे की लहानपणी मी ऐकलं होतं की आसपासचे सांगायचे की तो दात येतोय ना त्याला जीभ लावू नको बरं का, तो पुढे मागे येईल. ते किती खरं आहे? होऊ शकतं. हो, पण मसल, आपला जीभ इज अ व्हेरी स्ट्रॉंग मसल. यू वोंट बिलीव्ह द काइंड ऑफ फोर्स अ टंग कॅन एक्झर्ट. सो जेव्हा दात येतो ना तो लिटरली, म्हणजे आम्ही जेव्हा एक्सरेज बघतो जेव्हा दात तो असा आतमध्ये एकदम प्रायमरी स्टेजला असतो ना त्याला टूथ बड म्हणतात. ती कळीसारखीच असते, ती हळूहळू उमलते. सो जसं फूल बघ असं एकदम नाही उमलत, आधी थोडं मग थोडं मग थोडं, देन इट रिचेस इट्स मॅच्युरिटी. तसंच दाताचं आहे. सो त्याची जी मॅच्युरिटी तो अचीव्ह करणार आहे ना ही स्टेजेस आणि लेयर्समध्ये. सो त्या पॉइंटला इफ यू आर पुशिंग इट तर इट्स गोइंग टू क्रिएट अ प्रॉब्लेम. थंब सकिंग
काही त्याच्याने सुद्धा लहान होऊ मुलांना. सो जनरली टिल 5 years वी से इट इज ओके, कारण तो परत कसं आहे की आपल्या सिक्युरिटीशी किंवा त्या बाळाच्या स्वॉलोइंग रिफ्लेक्सशी रिलेटेड गोष्ट ती असते. ओके. पण 5 वर्षाच्या पुढे, 5 म्हणजे हे अगदी आउटर लिमिट आहे, 5 वर्षाच्या पुढे जर का ते मूल थम्सकिंग करत असेल तर यू नीड टू टेक हेल्प फॉर इट. हां, आणि अघोरी उपाय करणं की त्याला इथे तिखटच लावणं असलं नका करू. देर आर व्हेरी नाईस वेज ऑफ डीलिंग विथ दिस. युअर पिडिट्रिशियन म्हणजे जो पिडोडॉन्टिस्ट असतो, लहान मुलांचा स्पेशलिस्ट असतो, तो हे करू शकतो, तो सांगू शकतो. सो इट्स अ डेफिनेट वे टू डू इट. लहान मुलांची टूथपेस्ट, हो लहान मुलांच्या टूथपेस्टमध्ये इतके निरनिराळे प्रकार आहेत. हो आणि तसंच हो ब्रशिंग केल्यावरती जे माउथवॉश वापरतात ॲज ॲडल्ट्स, बरं लहान मुलांची टूथपेस्ट कुठली वापरावी आणि ॲडल्ट्सनी माउथवॉश वापरावं का? बरं. सो आपली टूथपेस्ट त्यांना डेफिनेटली देऊ नये, कारण आपल्या टूथपेस्टचं कॉम्पोजिशन वेगळं आहे. सो 0 to 6 years इट हॅज टू बी फ्लुराईड फ्री टूथपेस्ट, Okay. कारण ते इंजेस्ट करतात. त्यांना ना चूळ भरणं, ती थुंकणं हे मेकॅनिझम माहिती नसतं. सो इट हॅज टू बी, म्हणजे आता या स्पेसिफिक ब्रँड्स अवेलेबल आहेत. यू कॅन चूज विच एअर ब्रँड इज अकॉर्डिंग टू युअर कम्फर्ट. त्याच्यामध्ये जनरली एक असा भीषण स्ट्रॉबेरी फ्लेवर लाल रंगाचा येतो, बॉईज करता ब्लू रंगाचा येतो. सो कॉम्पोजिशन इज सिमिलर. यू कॅन चूज विच एव्हर यू वॉन्ट. ट्रान्झिशन स्टेज म्हणजे 6 to 14 years फ्लुराईड असलेली टूथपेस्ट वापरावी. ओके. फ्लुराईड काय करतं, जे इनामल मगाशी आपण बोललो ना, सो हायड्रॉक्सी ॲपेटाईट हा जो कॉम्पोनंट आहे त्याच्याबरोबर फ्लुराईड एका लिमिटेड अमाऊंटमध्ये जर का आपण देऊ शकलो तर दॅट इनॅमल बिकम स्ट्रॉंगर. सो आमच्याकडेही काही अशा ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहे की जिकडे आम्ही त्या दाताचा सरफेसला फ्लुराईडच्या घटक असलेल्या गोष्टींनी कोट करतो. सीलंट्स म्हणतो आम्ही त्याला, किंवा पिट अँड फिशर सीलंट्स म्हणतो. इट इज स्पेसिफिकली फॉर दॅट एज ग्रुप, की म्हणजे तुमचे दात बनतानाच ना थोडे रोबस बनतात, रेझिस्टंट टू डीके बनतात. फॉर ॲडल्ट्स आपल्याकडे ज्या सगळ्या टूथपेस्ट आहेत त्याचं कॉम्पोजिशन साधारण सेम आहे. मला असं वाटतं भारतात एकमेव आपण आयुर्वेदिक टूथपेस्ट हा एक वेगळा विभाग बघतो. काही हरकत नाही वापरायला. अगेन तुम्ही टूथपेस्ट कुठली वापरताय त्याच्यापेक्षा कशी वापरताय ह्याला खूप महत्त्व आहे. सो टूथपेस्ट तुमच्या आवडीने वापरा, पण ब्रशिंग तेवढा वेळ करा, त्या पद्धतीने करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माउथवॉश? माउथवॉश फक्त जर का डेंटिस्टने तुम्हाला सांगितलं असेल तरच वापरा. जे ॲड्समध्ये बघतो की रोज माउथवॉश केलं पाहिजे ते प्लीज करू नका. त्याची 2 कारणं आहेत. बरेचदा माउथवॉशमध्ये नॅचरली काही डिसइन्फेक्टंट्स हे मुळात दिलेले असतात. आता आम्ही कधी माउथवॉश सांगतो, अक्कल लाड काढली आहे, तिथे ब्रशिंग होऊ शकत नाही, जखम आहे ना, यू कॅनॉट ब्रश दॅट. बेसिकली यू कॅनॉट ओपन द माउथ समटाईम्स आफ्टर द सर्जरी. सेम गोज फॉर इम्प्लांट. सो तेव्हा क्लोरहेक्झिडिन असलेला एक माउथवॉश असतं, ते आम्ही वापरायला सांगतो, की ज्याच्यामुळे ती जी जखम आहे ती लवकर भरून येते, इन्फेक्शन फ्री राहते, जखम चिघळत नाही. सो त्याचा साधारण कालावधी असतो की 8 ते 10 दिवस आम्ही ती वापरा सांगतो. मग आमच्याकडे ऑफकोर्स बोलवतो, वी एक्झामिन. गरज नसेल तर वी ॲज अ पेशंट टू स्टॉप इट. क्लोरहेक्झिडिन काय करतं, इट्स अ वंडरफुल डिसइन्फेक्टंट, पण त्याचे 2 साईड इफेक्ट्स आम्ही बघतो, की एक तर त्याचा एक ना विशिष्ट स्टेन क्रिएट होऊ शकतो दातावरती प्रोलॉंग्ड यूज नंतर. आणि सेकंडली बरेच आम्ही कोविडमध्ये हे खूप बघितलं की जे लोक भीतीपोटी ना रॅम्पंटली उठता बसता माउथवॉशेस वापरत होते, दॅट लेड टू B12 फॉलिक ॲसिड डेफिशियन्सीज. डायजेशन स्टार्ट्स हिअर, इट डझंट स्टार्ट इन युअर स्टमक. ते इथे सुरू होतं. सो तुम्ही हवे ते कॉम्पोनंट सुद्धा तोंडातले मारताय. गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया हे सगळ्यांना आता माहिती की आपण प्रोबायोटिक्स घेतो, प्रीबायोटिक्स घेतो, त्याच्यात इतके गोष्टी आहेत. सो तोंडामध्ये सगळेच बॅक्टेरिया वाईट नाही आहेत. देर आर सम विच इज गोइंग टू असिस्ट इन युअर डायजेशन. सो ते तिथे असणं गरजेचं आहे. सो माउथवॉशला हे कळत नाही की हा चांगला आहे, हा वाईट आहे, तो सगळ्यांना मारणार आहे. सो डोंट डू दॅट. दॅट इज वन थिंग. आणि सेकंडली म्हणलं तसं की आता अल्कोहोल बेस्ड काही माउथवॉशेस असतात. अल्कोहोल बेस्ड जेव्हा आपण एखादी गोष्ट वापरतो त्याची रिॲक्शन असते, त्याचं ऑक्सिडेशन होतं. दॅट इटसेल्फ कॉजेस सम प्रॉब्लेम्स. आणखीन ओडर क्रिएट होणं, वेगळ्या प्रकारचे ओडर्स क्रिएट होणं. आणि मग थोडंसं म्हणजे मला असं वाटतं की तो मग डोसेज आपल्याला ना तेवढा पुरेनासा होतो. यू ट्राय टू ॲम्प इट अप. सो गरज नाही आहे. मग अशी आपण बोलतो की तुरटी, त्रिफळा चूर्ण, तुरटी तर काहीही साईड इफेक्ट नाही आहे. प्लीज म्हणजे वापरा, बिनधास्त वापरा. लहान मुलांनी सुद्धा वापरायला हरकत नाही. फक्त हो ते तुरट वाटतं, बरोबर, तो तुम्हाला एक ॲक्सेप्टन्स थोडासा मला असं वाटतं डेव्हलप करायला लागतो. म्हणजे नॉर्मली वॉट आय रेकमेंड इज की ग्लासभर पाणी, त्याच्यात तुरटीचा खडा 30 सेकंद ठेवा, 30 सेकंदांनी काढून टाका, त्यांनी चूळ भरा. दॅट्स ऑल यू नीड. माउथवॉश इज नॉट ऑन डेली बेसिस. तुम्ही B12चं जसं म्हणलात किंवा फोलेटचं जसं म्हणलात तसं आजकाल सप्लिमेंट्स हे फॉर द राईट रिझन्स प्रिस्क्राईब केले जातात. की जसं व्हिटॅमिन सी तुम्ही घ्या म्हणता, कोविडच्या वेळेला व्हिटॅमिन सीचा खूप सगळ्यांना फायदा झाला. B कॉम्प्लेक्स वारंवार घेत राहा म्हणतात, किंवा B12ची इंजेक्शन्स देतात त्याच्यावरती. वेल देर कॅन बी मेनी व्ह्यूज,
पण तसं दातांचं आरोग्य हो. रेग्युलरली चांगलं राहावं हो. म्हणून कुठले असे सप्लिमेंट्स आहेत का की जे नक्कीच. रेग्युलरली जरी घेतली तरी हो. त्याचा अपाय होत नाही पण त्याचा फायदाच होईल फायदा जास्ती? होतो. सांगते. सो आता आपण जेव्हा शाळेत विटॅमिन्स शिकलो होतो, सो ADEK हे फॅट सोल्युबल होते, B आणि C वॉटर सोल्युबल आहे. हां, सो वेन इट इज वॉटर सोल्युबल, जरी असं धर की काहीही प्री टेस्ट न करता, म्हणजे मी माझी विटॅमिन B12 किंवा B कॉम्प्लेक्सची लेवल बघितली नाहीये, आय एम टेकिंग अ B सप्लिमेंट, जास्त असेल तर माझ्या शरीरातनं स्वेट किंवा युरिन वाटे ते बाहेर पडणार आहे. सेम गोज फॉर C. सो धिस ग्रुप इज समथिंग विच इज नॉट गोइंग टू कॉज यू हायपर विटॅमिनोसिस, किंवा त्याचा इश्यू नाही होणार आहे. करेक्ट. सो B12 मॅटर्स, फॉलिक ॲसिड मॅटर्स, विटॅमिन C मॅटर्स, हे Correct. तुम्ही तुमचं सेफली घेऊ शकता. ओके. जनरली माझं फेवरेट आहे B12च्या बाबतीत, की जे तोंडात जी गोळी विरघळते, म्हणजे मला स्वतःला ना त्या गोळ्यांचा एक विशिष्ट वास येतो, तो नाही आवडत. किंवा तो ती गोळी घेतल्या होती ना, नंतर तुम्हाला ते फिलिंग येत राहतं की यू हॅव दॅट ओडर इन द माउथ ऑफ द मेडिसिन, तो नाही आवडत. तर एक सब न्यूरो म्हणून एक गोळी येते, दिस इज नॉट टू प्रमोट एनी ब्रँड ऑर एनिथिंग, पण मी स्वतः ती वापरते म्हणून सांगते. तर आपण जेव्हा जीभ वरती करतो ना, जस्ट आज घरी गेला प्लीज बघशील, आरशात बघशील की जीभ जेव्हा वरती करतो, खालचा जो सगळा एरिया असतो ना, तुला असं तो एकदम ब्लू ब्लॅक असं एकदम कलरफुल दिसेल. रिझन इज की तिथे मॅक्सिमम सर्क्युलेशन असतं. सो जेव्हा आपण ती गोळी अशी खातो, त्याचं ॲब्झॉर्प्शन खूप फटाकन होतं, त्याचं ॲब्झॉर्प्शन डायरेक्टली ब्लडस्ट्रीम मध्ये होतं का? पटकन होतं. सो दॅट हेल्प्स, म्हणजे ह्याला सबलिंग्वल रूट म्हणतात. आता मी रोज बाबा विटॅमिन B12 खाते. हां, सो B12च्या गोळीमध्ये एवढं विटॅमिन आहे, म्हणून माझं शरीर एवढं अख्खं ॲब्झॉर्ब नाही करत, ते ॲब्झॉर्ब एवढंच करतं. म्हणून कन्सिस्टन्सी मॅटर्स. म्हणजे मी आज घेतलं आणि आता 4 दिवसांनी पुढचा डोस घेतला असं नाही. 24 आवरली. रोज रात्री घेत असाल तर रात्री घ्या, रोज सकाळी घेत असाल तर सकाळी घ्या. दॅट वे इट इज अ लिटल फॉरगिवेबल. तुमच्या सोयीने घ्या, पण ती वेळ मेंटेन करा. सो कन्सिस्टन्सी मॅटर्स, द डोस मॅटर्स, द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मॅटर्स. सो जेव्हा सिव्हिअर डेफिशियन्सी असते तेव्हा आपण इंजेक्टेबल का घेतो, की बॉडी विल ॲब्झॉर्ब इट फास्टर. करेक्ट. नॉर्मलला यायला तुम्हाला इंजेक्शन हे पटकन मदत करतं. एकदा नॉर्मलला आलात की तुम्ही गोळीवरती मेंटेन करा. करेक्ट. विटॅमिन C सिमिलरली, की तुम्हाला जनरली च्युएबल त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतात, पण तो एक छान ऑप्शन आहे. किंवा सरळ रोज आपल्या अन्नामध्ये एक लिंबू कुठल्या तरी फॉर्ममध्ये घ्या, आमटीत पिळून घ्या. कॅल्शियम यू नीड टू टेस्ट. ओके. कॅल्शियम न टेस्ट करता घेऊ नाही, D3 पण न टेस्ट करता घेऊ नाही. सो कॅल्शियम कमी असण्याचं एक कारण असतं की शरीरामध्ये विटॅमिन D3 कमी. D3 नसेल तर कॅल्शियम अब्झॉर्ब होणार नाही. सो दॅट नीड्स टू बी मॉनिटर्ड, अँड दॅट नीड्स टू बी मॉनिटर्ड बाय अ फिजिशियन. यू कॅनॉट डू इट ॲट होम. ओनली देन यू कॅन टेक इट. येस. पण ते सप्लिमेंट कोणी घेत असेल, म्हणजे फिजिशियनने सांगितलं तर त्याचा दातांना फायदा होऊ शकतो. नक्कीच होतो. सो ओव्हरऑल म्हणशील ना तर बेसिकली आता विटॅमिन D3च्या स्पेसिफिक बाबतीत बोलायचं झालं तर इट इज मोर टू डू विथ द बोन इन विच द टूथ इज प्रेझेंट. त्याचा फायदा होतो की त्याचं ओव्हरऑल तुमचं जी मजबूती आहे ना ती मेंटेन व्हायला नक्की मदत होतं. जसं बाकी सगळ्या शरीरात हाडावरती परिणाम होणारे सेम थिंग हॅपन्स. पण यू नीड टू मॉनिटर इट. म्हणजे ते जास्त पण नाही चालणार, ते कमी पण नाही चालणार. ग्रेट. आता एक प्रश्न असा येतो ना की डेंटिस्ट चूज करताना कसा चूज करावा, म्हणजे डेंटिस्ट असो किंवा सध्या कुठलाही डॉक्टर असो. मी सुद्धा शोधताना समजा नवीन एखादा डॉक्टर शोधायचा असेल ना तर गुगलवरती जाऊन त्या डॉक्टरचं नाव बघून तिथे रिव्ह्यूज भरपूर असतात आणि ते रिव्ह्यूज लिटरली म्हणजे अक्षरशः त्याचा अभ्यास होतो की कोण काय बोलतोय, डॉक्टरनी काय रिप्लाय दिलाय, आणि मग त्याचा एक स्कोर होतो की 10 रिव्ह्यूज असतील, 6 निगेटिव्ह, 4 पॉझिटिव्ह, तर हा नको, इथे नको. पण ते दरवेळेला बरोबरच असेल असं नाही. काही वेळेला बरोबर असेल सुद्धा, काही वेळेला पण बहुतांश कदाचित नसेल सुद्धा. तर डेंटिस्ट कसा चूज करावा? सो त्याच्यात एक 3-4 क्रायटेरिया आपण लावू शकतो. सो अगदी तू खूप छान मुद्दा हा उपस्थित केलास की प्लीज डोंट यूज गुगल रिव्ह्यू ॲज द ओनली होल अँड सोल स्टँडर्ड. आता माझ्या पेजवरती सुद्धा बघशील तर येस यू विल गेट लॉट ऑफ पॉझिटिव्ह रिव्ह्यूज, बट देर इज वन निगेटिव्ह रिव्ह्यू दॅट हॅज बीन पोस्टेड. त्याचं काय आहे हे मी माझ्याकडनं उत्तर दिलेलं आहे. बरेचदा कसं होतं की पेशंट कुठल्या माइंडसेटनी येतो हे खूप महत्त्वाचं आहे. लेट अस बी व्हेरी ऑनेस्ट की जसं सगळंच जग बदललेलं आहे तसं आम्हालाही वेगवेगळे चॅलेंजेस येतात. सो आमच्याकडे काही जणांनी ना गमतीने बाहेर असं एक पाटी, पुणेरी पाटी लावलेली आहे की तुम्ही माझा डायग्नोसिस मला करून दिलात तर अमुक फी, तुम्ही गुगलवरती अभ्यास करून असाल तर अमुक फी. तिची चौपट असते. कारण गुगल विल टेल यू द वर्स्ट पॉसिबल सिनारिओ अँड देन आय हॅव टू कन्व्हिन्स यू ऑर अदर आय हॅव टू टीच यू, आय हॅव टू एज्युकेट यू की बाबा रे तू ह्याच्यात नाही बसतेस. सो गुगलचं जनरली काय होतं, काहीही तू सर्च कर, कॅन्सर इज द मोस्ट कॉमन आन्सर.
सो दॅट इज नॉट कॅन्सर द किंवा केस. काहीतरी भयानक. भयानक लाईफ थ्रेटनिंग असतं, विच इज नॉट द केस. हां, सो गुगल हा म्हणून पण तुम्ही वापरू नका. आय हॅव सम पेशंट्स की ज्यांची अक्कलदाढ सर्जरी शेड्यूल्ड होती, अक्कलदाढ काढायची होती. सांगितलेलं होतं की बाबा रे यूट्यूबवरती जाऊन बघू नकोस. बघितली हौशेनी. मग जी काय त्याचा तो अँझायटी अटॅक त्याला आला की वी कुडंट डू द प्रोसिजर, वी हॅड टू. म्हणजे तो पेशंट आला, त्याला काहीही न करता कन्सोल करून ग्लुकोजचं पाणी पाजून त्याला आम्ही घरी पाठवलंय. कशाला बघायचंय? सी, असं जर का असतं ना, तर मला असं वाटतं की प्रत्येकाला मेडिसिन करता आलं असतं किंवा सर्जरीज करता आल्या असतं. यू नीड अ सर्टन काइंड ऑफ ट्रेनिंग, यू नीड अ सर्टन काइंड ऑफ मॅच्युरिटी टू हँडल दॅट ब्लड. इट्स नॉट सबके बस की बात नाही है. मी आता गमतीने मी तुला सांगते की बरेचदा असं होतं की पेशंट बाबा लहान मुलांचे स्पेशली एक केस आमच्याकडे अशी आली होती की आय वॉज ट्रीटिंग द किड. मुलगी छान होती, हसत खेळत चाललं होतं. आय वॉज टॉकिंग टू हर, आय कीप ऑन टॉकिंग टू माय पेशंट्स. इट हेल्प्स टू एलिव्हेट देअर अँझायटी. वडील चक्कर येऊन पडले. सो पेशंट राहायला बाजूला, त्या वडिलांना आम्हाला मॅनेज करायला लागलं. सो सी, आता थोडंसं काय होतं ना की हाऊ यू आर कंडक्टिंग युअर सेल्फ इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. एका पॉईंट नंतर आम्ही नाही ते हँडल करू शकत. मी कसं करणार ना, हा एक मुद्दा झाला. म्हणजे आणि आता थँकफुली बघ की इट वॉज नॉट समथिंग सर्जिकल दॅट वॉज गोइंग ऑन विथ द चाइल्ड. इमॅजिन द क्रायसिस दॅट कुड हॅपन की बाबा मी सर्जरी पण अबंडन नाही करू शकत आणि तो माणूस इथे पडलाय. आय हॅव टू ऑफकोर्स गो अँड अटेंड हिम. सो दॅट नीड्स टू बी, म्हणजे थोडंसं एक, म्हणजे मला असं वाटतं की स्वतः पण आपण काय विचार करतोय, आपण स्वतः कसं स्वतःला कंडक्ट करतोय हे बघावं. डेंटिस्ट हॉपिंग करणारे खूप जण असतात, म्हणजे 5 ठिकाणी जाऊन आलेले असतात, 6वे आम्ही असतो किंवा अदरवाईज ऑल्सो. त्या डॉक्टरनी ना मला असं सांगितलं होतं. आणि आता म्हणजे कसं आहे की मला 5 दिवस आधी खूप दुखत होतं. त्या डॉक्टरनी मला औषध दिलं, त्यांनी मला बरं वाटलं. आणि मग आता काय, सो वी काउन्सिल, आपण हे घेतो, म्हणजे पूर्ण त्यांचं कन्सल्टन्सी घेतो, जातो. बाहेर गेला पेशंट म्हणतो पण ह्यांनी मला औषधच नाही दिलं. अरे तुला जर का आत्ता दुखत नाहीये तर मी का देऊ औषध तुला? हां, पण मग कसं होतं, गुगल रिव्ह्यूमध्ये काय होतं की ह्यांना फक्त पैसा हवा आहे किंवा ह्यांना फक्त कन्सल्टन्सी फी हवी आहे. त्यांनी ॲक्च्युली काहीच दिलं नाही. त्यांनी तुम्हाला वेळ दिलेला असतो, त्यांनी त्याचं प्रोफेशनल ओपिनियन तुम्हाला दिलेलं असतं. ते ओपिनियन बनवायला खूप मेहनत केलेली असते. सो प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड दॅट. बरं, डेंटिस्ट्रीमध्ये असा प्रॉब्लेम आहे की मी कायम हे उदाहरण देते की सपोज एखाद्या पेशंटला TB आहे, तो 10 डॉक्टर्सकडे गेला तर त्याचं डायग्नोसिस सेम राहतं. पण तो 10 डेंटिस्टकडे गेला तर त्याचा ट्रीटमेंट प्लॅन वेगळा राहतो. मी ऑर्थोडॉन्टिस्ट असेल, म्हणजे ब्रेसेसची स्पेशलिस्ट असेल, तर मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघणार. मी सर्जन असेल, ओरल सर्जन असेल, तर मी सर्जरीच्या माध्यमातून बघणार की बाबा इथे इम्प्लांट करू, हा वाचवायला नको. मी रूट कनाल स्पेशलिस्ट असेल तर मी म्हणणार की नाही आपण वाचू, इम्प्लांट नको करू, वाचून बघतोय का बघूयात ना, नाही वाचलं तर करू. सो तुमचा ट्रीटमेंट प्लॅन डिफर करतो बाय द डेंटिस्ट ट्रेनिंग. हे प्लीज समजून घ्या. म्हणजे थोडासा ना, हे मला असं वाटतं लोकांमध्ये ह्याची नाराजी पण आहे, जी रास्त आहे की 2 डेंटिस्ट ना खूप वेगवेगळे प्लॅन्स देतात. तर रिझन इज दिस की आमचं ट्रेनिंग काय झालंय, वेअर वी कम फ्रॉम, that matters. So how to choose a doctor? So dentistry, as we said, is a very technology driven branch. म्हणजे दरवर्षी ना नवीन काहीतरी खूप फॅसिनेटिंग येतं. सो जो डेंटिस्ट ते शिकतो किंवा तो त्या सगळ्या नवीन जगाशी ज्याचा संपर्क आहे, जो स्वतःला कॉन्स्टंटली एज्युकेट करतो, असं कोणीतरी बघा. ही हॅज टू बी कम्फर्टेबल विथ गॅजेट्स. डेंटिस्ट्रीमध्ये आपण आहोत आणि आपण गॅजेट्स वापरत नाही आहोत असं चालत नाही. आता लेटेस्ट आपल्याकडे, लेटेस्ट पण नाही, त्याला झाली आहेत आता एक 10 वर्ष, पण आता हळूहळू ते ट्रिकल डाऊन होत आहे. सो पूर्वी कॅप जर ज्यांनी कोणी केली असेल, एक असं ना पेस्टसारखं ट्रेमध्ये ठेवायचे, तो ट्रे तोंडात ठेवायचे. खूप लोकांना ते अतिशय घाण वाटतं, उमासा येतो. मग तो ट्रे, ते मटेरियल सेट झालं की काढतात, त्याच्यावरनं कॅप बनते. दॅट वॉज द ओल्ड वे ऑफ डुईंग इट. नाव वी डोंट डू इट. देर इज अ स्कॅनर अवेलेबल. सॅटेलाइटची जी टेक्नॉलॉजी आहे की फोटोज घेतले जातात ॲट अ व्हेरी थिन, काय म्हणशील, सेक्शन्स. तसे थिन सेक्शन्सनी तो स्कॅनर आपण स्कॅन करतो, जे काय तोंडात आहे ते दिसतं, ते आपण लॅबला पाठवतो. दॅट्स अ STL फाईल. सो ती तिथे, म्हणजे कॅडकॅम जे आपण टेक्नॉलॉजी म्हणतो ती आहे. सो दॅट कॅप इज डिझाईन, दॅट डिझाईन इज शेअर्ड. ॲब्सोल्युटली. सो त्याच्यामध्ये म्हणशील तर थोडंसं एक अगेन की तुम्ही ते कसं करताय ना त्याला मॅटर करतं. म्हणजे मशीन आहे रे, पण ते नीट चालवता पण आलं पाहिजे. करेक्ट. सो दॅट इज वॉट मी असं त्यामुळे नाही म्हणणार किंवा जे ॲनालॉग किंवा जे मॅन्युअली करतायत ते चुकीचं करताय. दॅट्स नॉट द केस. अगेन इफ यू आर डुईंग दॅट इवन बेटर दॅन द मशीन, तुम्हाला तेवढं स्किल आहे, फिनेस आहे, जरूर करा. पण थिंग्स आर चेंजिंग. सो एज्युकेटिंग युअर सेल्फ इज अ प्रायमरी थिंग आय फील.
सेकंडली ना, आपल्या लहानपणी असं एक असायचं की फॅमिली डॉक्टरची एक कन्सेप्ट होती, विच वॉज अ व्हेरी गुड कन्सेप्ट इफ यू आस्क मी. पण तो थोडासा एक पेरेंटल अप्रोच होता की डॉक्टरने सांगितलंय ना ते करायचं. यू आर नॉट गिव्हन द राईट टू क्वेश्चन इट. करेक्ट. दॅट इज नॉट द केस ना. नॅचरली यू गाईज रिसर्च, यू गाईज हॅव युअर ओन सेट ऑफ क्वेश्चन्स. सो चूज अ डॉक्टर हू इज गोइंग टू आन्सर युअर क्वेश्चन्स. तिसरी गोष्ट की आता एक्सरेजमध्ये सुद्धा जो आम्ही छोटा एक्सरे काढतो तो असतोच. जसं मगाशी तुम्हाला म्हणलास की बाबा आतले मग रूट्स किती आहेत हे कसं कळणार, की त्याला इज देअर इन अ वे टू फाइंड इट आउट. सो देर समथिंग नोन एज अ CBCT. CBCT इज अ 3D एक्सरे. सो प्रत्येक पेशंटला, प्रत्येक दाताला त्याची गरज आहे का? ॲब्सोल्युटली नाही. पण इफ आय एम प्लॅनिंग अन इम्प्लांट, इफ आय एम प्लॅनिंग अ विजडम टूथ एक्स्ट्रॅक्शन, आय नीड टू अंडरस्टँड की तिथे काय काय आहे. सो तो एक्सरे किंवा तशा प्रकारची तुम्हाला ॲडव्हाइस मिळणं, तो एक्सरे तुम्हाला त्या डॉक्टरला समजून सांगता आला पाहिजे की मला काय दिसतंय. म्हणजे मला आता 10 गोष्टी दिसतील, तुला त्याच्यातल्या मे बी मी 4च समजून सांगू शकेन, पण त्या 4 तुला समजतील अशा भाषेत तुला सांगितलं पाहिजे. जसं आता आपण या थ्रू आउट कॉन्व्हर्सेशनमध्ये यू सॉ की आय एम गिव्हिंग यू ॲनॉलॉजीज की मेन सर्किट बंद करा, इट्स लाईक अन आईसबर्ग. सो आय कॅन सिम्प्लिफाय इट, नॉट बियॉन्ड अ लेवल, बट देन दॅट क्रिएट्स दॅट ट्रस्ट बिटवीन अस की बाबा शी knows what she is talking about. Correct. So using different diagnostic approaches and communicating it with the patient. Choose a doctor who is going to treat your consultation appointment as a primary, as a big appointment. Correct. एकदा कसं होतं की तो तुमचं संभाषण झालं आणि मग तुम्ही जेव्हा चेअरवरती येता, एक मी म्हणेन की एक 50 to 60% अँझायटी तिथे कमी झालेली असते. बिकॉज तो हे बिल्टअप होतो ना की अरे ओके, शी नोज वॉट शी इज डुईंग, आय एम इन गुड हँड्स. दॅट नीड्स टू हॅपन. आणि इट हॅज टू बी अ होलिस्टिक अप्रोच. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आज तू माझ्याकडे आलायस बाबा की दाताला दुखतंय, इन्फेक्शन आहे, येस लेट अस ट्रीट दॅट. दॅट कम्स अंडर द बायोलॉजिकल फेल्युअर कॅटेगरी. दॅट इज अ इमर्जन्सी ऑर दॅट इज अ प्रायोरिटी. लेट्स ट्रीट दॅट. पण मला सपोज 10 ठिकाणी दिसतंय की इथे कीड लागणार आहे किंवा आय एम सीइंग समथिंग विच इज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम फॉर यू लेटर ऑन इन युअर लाईफ. इट इज माय जॉब टू एज्युकेट यू. सो बरेचदा असं होतं की त्या पॉईंटला तो पेशंट म्हणतो की नाही मला आत्ता ह्याची गरज नाही आहे, मी आत्ता हे करणार नाही. फेअर. पण 10 वर्षांनी जेव्हा त्याला तो प्रॉब्लेम रिकर होतो ना, तेव्हा त्याला मी आठवते की अरे हो, तेव्हा त्या हे म्हणल्या होत्या. बरोबर. सो प्रेडिक्टिंग द फ्युचर किंवा प्रेडिक्टिंग अ प्रॉबेबल डिसीज, दॅट नीड्स टू हॅपन. वी हॅव अ व्हेरी नाईस टॅगलाईन. इट इज नोन ॲज minimally invasive किंवा responsible dentistry. So the responsibility factor is very, very important. And that lies with the dentist. It does not lie with the patient. Correct. It's not your job to predict की पुढे जाऊन माझ्या दाताला काय इश्यू होणार. It is my job to predict. डॉक्टर जोशी, तुम्ही इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलात आणि डेंटिस्ट्री किंवा दाताचे आरोग्य हा विषय घेऊन टेक्नॉलॉजी वापरून अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्यात. एपिसोडच्या सुरुवातीला जी भीती होती ती खरंच आता कमी झाली. कारण की कदाचित ऑटो सजेशन सुद्धा काम केलं. भरपूर ही यंत्रणा 1 तासभर बघितल्यामुळे त्याची भीती कमी झाली. कदाचित तुम्ही ही आजचा एपिसोड तुमची प्रायोरिटी ठेवून आलात म्हणून सुद्धा ते कदाचित झालं असावं. अजून खूप बोलायला आवडेल, पण या एपिसोडमध्ये मला असं वाटतं की आपण बरेच मुद्दे कव्हर केले. वी टच्ड ऑन लॉट ऑफ टॉपिक्स. ते इथे क्लोज करायला हरकत नाही. ॲब्सोल्युटली. इनोटॉक्सचा प्रत्येक गेस्टनं आमच्या ऑडियन्सला एक शेवटी 1-2 शब्द किंवा एखादी फ्रेज देतो, ज्याच्यानी कारण की आमचा जो ऑडियन्स आहे हा पूर्ण एपिसोड बघत असतो. एपिसोड पूर्ण बघितल्यावर शेवटी ती फ्रेज ते कॉमेंट सेक्शनमध्ये टाकतात, जेणेकरून मला कळतं की तो एपिसोड त्यांनी पूर्ण बघितला आणि त्याच्याने एक अंदाज येतो की त्यांना काय प्रकारचे विषय सुद्धा हाताळायला, ऐकायला आवडतात. तर आज इनोटॉक्सच्या गेस्टसाठी काय? सो मला असं वाटतं की सगळं आपण जे बोललो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की दात हा अवयव हा शरीरापेक्षा वेगळा नाही. इट इज व्हेरी मच अ कॉम्पोनंट, इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ युअर बॉडी. सो आय लाईक टू समराइज इट बाय सेईंग हेल्दी टीथ इज हेल्दी यू. ओ लवली. हेल्दी टीथ इज अ हेल्दी यू किंवा हेल्दी टीथ हेल्दी यू असा हा संदेश तुम्ही आज कॉमेंट सेक्शनमध्ये हा एपिसोड पूर्ण बघितला असेलच तर तुम्ही देऊ शकता. आणि इनोटॉक्सवरचा अजून एक एपिसोड पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.